म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की जपानी लोकांच्या प्रामाणिकपणाची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जपानमधल्या ट्रेनमध्ये तुम्ही काही हरवलं समजा तर ते तुम्हाला 100% परत मिळणार असतं. म्हणजे माझ्या बाबतीत पण तसं ऍक्च्युली घडलं होतं. वन ऑफ द रिझन हे सांगितलं होतं त्याच्यामुळे हे नाही केलं, म्हणजे जन्म जर घडतोय त्यांना जपानी तेलाची गरज त्याला पडत आहे. अजून एक त्यांच्याकडे जॅपनीजमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, इचिगो इचिए असं म्हणतात त्याला. त्यामुळे इथं लग्न करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झाली. आणि का असते एवढी स्वच्छता? म्हणजे आपल्याकडे पण चालू झालं होतं, आम्हाला वाटतं स्वच्छ भारत झाल्यावर बऱ्यापैकी लोक आपली होती, पण इव्हेंच्युअली आता ते झालेलं नाही, असतो कचरा. सो तिथे कसं काय एवढं स्वच्छ? तर तेव्हा मला जरा शॉक असा होता की त्यांच्याकडे मंदिरात चप्पल घालून गेलेलं चालतं. माझ्या पिलाय का तुम्ही की तिकडे पहिल्यापासून होता का? म्हणजे 9 ते 6 ही समजा वेळ असेल तर तुला ओव्हरटाईम करण्यासाठी परमिशन घ्यायला लागते. म्हणजे विदाउट परमिशन ओव्हरटाईम तुम्ही करूच शकत नाही. मैं तो कुछ और ही समझ रहा था. गेल्या 7 वर्षात आम्ही साधारण 400+ मुलांना पाठवलं जपानला, प्लेस केलं, काम करत होतो. आणि तेव्हा 11 मार्च 2011ला खूप मोठा भूकंप आणि त्सुनामी जपानमध्ये आले. पण खूप बघितलंय की जपान हा टेक्निकली ॲडव्हान्स, टेक्नॉलॉजी वाईज खूप ॲडव्हान्स देश आहे, जे बरोबर आहे. पण त्या टेक्नॉलॉजीज मॅनेज करायला लोकच अवेलेबल नाही आहेत. तर अशा ठिकाणी पण आत्ता खूप रिक्वायरमेंट आहेत. तर हे खूप वाईट, म्हणजे खूपच त्यावेळेस परिस्थिती वाईट होती. आणि अनेक ग्रॉसरी शॉप्स पण आहेत जिथे पापड, आंबे, लोणचं हे सगळं मिळतं. तर रीलमध्ये मी बघितलं की जॅपनीज गव्हर्नमेंट बोलवते लोकांना त्यांचं पॉप्युलेशन वाढवायला. तर मग कसं विजासाठी अप्लाय कसं करायचं? हॅलो, मी तन्मय. मी चिन्मय. हॅलो, मी शिवप्रसाद. आज आपल्यासोबत आहेत हिरामेकी जापनीज क्लासेसच्या CEO श्रुती चेन्नागिरी. आपण जपानला नेहमी रील्समध्ये असेल किंवा ॲनिमेमध्ये बघितलंय, पण ते ॲक्च्युअलमध्ये कसं आहे आणि तिथं गेल्यावरती आयुष्य कसं असेल आपलं, किंवा आपण जाऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आम्ही बोललोय. अगदी खूप बेसिक प्रश्नांपासून खूप ॲडव्हान्स प्रश्नांबद्दल सगळ्या गोष्टी बोललोय. हां, म्हणजे आपण ऐकत असतो की जपानची लोक म्हातारी होत आहे किंवा तिथं वर्कफोर्सची खूप गरज आहे आपल्यासारख्या राईट. आणि मग तिथे आपण जाऊ शकतो का? तर गेल्यानंतर तिथली लोक तेवढी मिक्स करून घेणारी आहेत का, किंवा तिथे कोणकोणत्या संधी आहेत, या सगळ्या विषयांवर आपण बोललो आहे. सोबतच जपानचे काही इंटरेस्टिंग अॅनेक्डोट पण त्यांनी सांगितलेत, काही एक्सपिरियन्स सांगितलेत. त्या स्वतः जपानमध्ये राहून आलेल्या आहेत, त्यामुळे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. मेन म्हणजे खाली हाईप येतं तर हाईप करा. आणि चांगलं वाईट वाटलं तरी कमेंट करून सांगा की चांगलं वाईट कसं वाटलं. धन्यवाद. सो जापनीजची ओळख सांगतो मी तुम्हाला जपानबद्दल. सो आम्हाला शाळेत पहिल्यांदा सांगायचे की एक शिस्तप्रिय देश आहे जपान, एवढं माहित होतं. त्यानंतर थोडं वरती गेल्यानंतर सांगायचे की ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या आपण जपानकडून घेतल्यात, कारण तिथले लोक ड्युटीज खूप पाळतात. त्यानंतर आमच्या आयुष्यात कार्टून आलं, नंतर ॲनिमे आलं, आणि त्यात कळलं की सगळं कार्टून, सगळे ॲनिमे जे आम्ही बघतोय ते जपानमधून आहे. ती ओळख आहे. म्हणजे एकदम क्लीन स्काय असते, बरोबर, रस्ते सगळे क्लीन असतात. सो लाईक आहे का तसं? आम्ही हे सगळं असं बघितलेलं आहे आणि त्याचे आर्टिकल्स वाचलेले. म्हणजे अक्षरशः तसंच असतं. ॲनिमे तुम्ही जे बघितले असतील त्याच्यामध्ये जे जपान दिसतं ते अक्षरशः तसंच्या तसं जपान ऍक्च्युली खरं आहे. सो स्वच्छता म्हणा किंवा या नीटनेटकेपणा म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला इथे बघायला मिळतात तर तशाच्या तशा तिथे असतात. तिथल्या नाल्यात मासे पण आहेत काय, जो आम्ही व्हिडिओ पाहतो. हो, म्हणजे तसे काही प्रोजेक्ट्स घेतले गेले होते की ज्याच्यामुळे सोशली ते सगळं ठरवून क्लीन करणे, म्हणजे नद्या स्वच्छ करणे, नाले स्वच्छ करणे, हे करून त्यांनी केलेले आहेत. आणि का असते एवढी स्वच्छता? म्हणजे आपल्याकडे पण चालू झालं होतं, आम्हाला वाटतं स्वच्छ भारत झाल्यावर बऱ्यापैकी लोक आपली होती, पण इव्हेंच्युअली आता ते झालेलं नाही, असतो कचरा. सो तिथे कसं काय एवढं स्वच्छ आहे? मुळात काय म्हणतात, म्हणजे लोकांची मानसिकता हा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना मुळात स्वतःला एकतर स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा हे खूप आवडतो. आणि म्हणजे नंतर मे बी आपण ह्याबद्दल बोलूयात थोडं. पण एक तो काय म्हणतात हॉस्पिटॅलिटी किंवा सर्व्हिस देण्याची जी वृत्ती आहे की मी जे देते ते सगळं चांगलं उत्तमच असलं पाहिजे, तर तेच आजूबाजूच्या परिसरामध्ये रिफ्लेक्ट होतं. माझा परिसर सगळा स्वच्छ असला पाहिजे, माझ्या आजूबाजूला जे सगळं आहे ते नीट छान असलं पाहिजे, म्हणजे माझ्या ह्या एरियामध्ये येणाऱ्या लोकांना छान वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल. ही वृत्ती खूप असल्यामुळे ते मला असं वाटतं नॅचरली होतं त्यांच्याकडून. म्हणजे याच्यात पण एक मी नोटीस केलं होतं की
त्यात सांगत होते की जेव्हा तुमचं घर आहे तर ते घराच्या आजूबाजूचा पण परिसर साफ करतात. हो. पण ऍट द सेम टाइम मी असं म्हणत नाही की भारतात सगळंच वाईट आहे, पण आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की घराचा आजूबाजूचा परिसर साफ होतो, तो कचरा रस्त्यावर जातो. बरोबर. सो तिथे हे पुन्हा कम्युनिटी ड्रिव्हन, म्हणजे प्रत्येक लोक करतायत की त्यांची गव्हर्नमेंटची सिस्टीमच तशी आहे की ते जास्त क्लीन ठेवतात. दोन्ही आहे ऍक्च्युली. म्हणजे मुळात गव्हर्नमेंटनी एक चांगला सेटअप तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लोक तो मेंटेन करण्याचं काम खूप छान करतात. म्हणजे कोणीही, मी आजपर्यंत कधीच बघितलेलं नाहीये माझ्या तिथल्या स्टेमध्ये की काहीतरी खाल्लंय आणि कचरा रस्त्यावर टाकलाय. म्हणजे आत्ता आपल्याकडे आपल्याला बघायला मिळतं, पण त्यांच्याकडे कुत्री जर का पाळणारे लोक असतील आणि कुत्र्यांना समजा फिरायला घेऊन जायचं असेल तर कंपल्सरी त्या घेऊन जाणाऱ्या मालकाकडे किंवा त्या माणसाकडे एक बॅग असते, त्याच्यामध्ये टिश्यू पेपरचा रोल असतो, पाण्याची बाटली असते आणि ते सगळं घाण क्लीन करण्याचं सगळी व्यवस्था त्यांनी केलेली असते. सो दे इन्शुअर की माझ्याकडून रस्त्यावर काही कचरा राहणार नाही. तुम्ही जपानमध्ये कधी होता? आपलं बोलणं झालं तर तुम्ही जपानला पहिल्यांदा कधी गेला होता? सो मी एकदम सुरुवातीला 2006-07 साली एक पूर्ण वर्ष गेले होते. तेव्हा मी शिकायला गेले होते. सो त्याच्या आधी मी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जॅपनीज शिकत होते. सो परकीय भाषा विभाग आहे. बरोबर. तिथे मी जॅपनीज शिकत होते आणि तिथून मग जॅपनीज गव्हर्नमेंटची 1 वर्षाची मला स्कॉलरशिप मिळाली आणि मग तिथून त्या स्कॉलरशिप थ्रू, ती स्कॉलरशिप अशी होती की जॅपनीज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन 1 वर्ष तुम्ही भाषेचा आणि कल्चरचा अभ्यास करायचा. सो तेव्हा ऑप्शन्स खूप होते. म्हणजे टोकियोमधल्या युनिव्हर्सिटीज होत्या, ओसाका, नागोया, वासेदा, अशा खूप पॉप्युलर युनिव्हर्सिटीज आणि आहेत जपानमधल्या. पण तेव्हा मी विचार केला की इथे आतापर्यंत अनेक भारतीय गेलेले आहेत, तर आपण थोडं जरा वेगळ्या ठिकाणी जाऊन बघूया जिथे आजपर्यंत कोणी गेलं नाही. तर तो अभ्यास करत असताना मला ओकायामा युनिव्हर्सिटी सापडलं. आणि म्हणजे ऍक्च्युली पुणे सिटी आणि ओकायामा सिटी ह्या सिस्टर सिटीज आहेत, पण त्या नंतर झाल्या. सो मी म्हणलं की आपण इथे आजपर्यंत कोणी गेलं नाहीये भारतीय, तर आपण जाऊन बघूया. म्हणून मग मी ओकायामाला पहिल्यांदा गेले आणि मला असं वाटतं तो बेस्ट डिसिजन होता माझ्या आयुष्यातला, कारण आजूबाजूला भारतीय कोणीच नव्हतं. सो जे काही म्हणजे थोडा लोनलीनेस सुरुवातीला आला म्हणा किंवा जे काही चॅलेंजेस होते ते सगळे स्वतःला मॅनेज करायला लागणार होते. आजूबाजूला मदतीला भारतीय कोणी नव्हतं. पण त्याचा फायदा असाही झाला की तेवढ्याच लेवलचं मला एक्सपोजर मिळालं. म्हणजे त्या अख्ख्या ओकायामा शहरामध्ये अशी कोणीतरी एक मुलगी भारतीय जी युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आली आहे असं, म्हणजे इनफॅक्ट ओकायामात मी शिकायला गेलेली पहिली भारतीय मुलगी होते. तसं कोणी नसल्यामुळे त्यांना खूप उत्सुकता होती की तुझ्याबद्दल सांग, तुमच्या देशाबद्दल सांग. मग अनेक स्कूल्समध्ये मला प्रेझेंटेशन्सना त्यांनी बोलवलं, कल्चरल इंटरॅक्शनसाठी बोलवलं. सो हे एक्सपोजर जे मिळालं ते आय एम शुअर की मला टोकियो, वासेदा किंवा क्योतो ह्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी मिळालं नसतं. आता मगापासून तुम्ही शहरांची नावं घेताय तर तिथं ट हा उच्चार नाहीये का? आपण टोकियो म्हणतो पण तुम्ही टोकियो म्हणताय. हो, तर जपानी भाषेमध्ये ट नाहीये, त आहे. त्यामुळे टोकियो आणि क्योतो असं होतं. ऍक्च्युली मी बहुतेक ना कार्टून ट्रान्सलेशन मध्ये बघितलं तर कार्टून मध्ये टोकियो ऐकलंय. आपल्याकडे टोकियोच म्हणतात, पेपरमध्ये पण टोकियोच लिहिलं आणि जातं. क्योटो क्योटो असं ट लिहून येतो, तर मला ते जाणवलंच नाही की आहे त उच्चार आहे. इव्हन आताची ती वेब सिरीज कुठली होती नेटफ्लिक्सवरची, मनी हाइस्ट, त्याच्यामध्ये पण काहीचं नाव टोकियोच ठेवलं. तिथे इंग्लिश प्रोनाउन्सिएशन पण टीच करतात ना, त्यामुळे टोकियोच होतं. इंग्लिश कुठे टोकियो करतात. बरोबर, ते पण टी वरतीच हे. तर आपण होतो की कसा होता लाईक लोकांनी म्हणजे पहिला दिवस किंवा पहिला महिना म्हणजे लोक तेवढी सुरुवातीला एक इंजर्ड राहतं ना. म्हणजे आपल्याकडे फॉर एक्झाम्पल फॉरेनर आला आणि समजा त्यातल्या त्यात गोरा असेल तर लोकांना खूपच क्युरिओसिटी असते, इथंपर्यंत जाते की त्यावर फोटो काढले, त्या गोष्टी झाल्या. पण इंजर्ड इंटरॅक्ट पण करतात किंवा रिस्पेक्ट दिली जाते. तसं होतं का की इंटरॅक्शन कसे झाले सुरुवातीचे तुमच्या? सो पहिला महिना जो होता, म्हणजे मुळात इथे 2 वर्ष मी शिकत होते त्यामुळे मला पुस्तकात सगळं माहिती होतं की कल्चर काय आहे किंवा कॅन्टीन कसं दिसतं, फूड कशा प्रकारचं असतं. सो खूप शॉक असे नव्हते. म्हणजे कल्चरल शॉक तसे सुरुवातीला कमी होते, पण गेल्यानंतर म्हणजे ती पहिली वेळ होती जेव्हा मी माझ्या फॅमिलीपासून पहिल्यांदा अख्खं वर्षभर लांब राहणार होते, ते सुद्धा एवढ्या लांब की इझिली परत जाता नाही येणार. सो पहिल्या सुरुवातीला थोडासा लोनलीनेस नक्की आला. आणि नेमकं झालं असं, मी ऑक्टोबर महिन्यात गेले आणि ऑक्टोबरमध्ये तिथे फॉल सुरू होतो तेव्हा दिवस कमी होतो आणि अंधार लवकर पडायला सुरुवात होते. आणि आपल्याकडे ऑक्टोबर हीट म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लखलखीत प्रकाश असतो आणि तिथे साधारण असं 4:30-5 अंधार पडायला लागायचा, कॉलेज बंद व्हायचं. सो ते थोडंसं असं खायला उठल्यासारखं झालं सुरुवातीचा महिना. पण हळूहळू मित्रमैत्रिणी झाले, वेगवेगळ्या देशांमधले काय म्हणतात स्टुडंट्स आमच्याबरोबर शिकायला होते. सिंगापूर, चायना, कॅनडाचा एक मुलगा होता. सो त्यांच्याबरोबर हळूहळू खूप छान जेलिंग व्हायला लागलं. आणि तिथल्या लोकांशी कसं झालं इंटरॅक्शन? तिथल्या लोकांवर एक तर कॉलेजमधला जो स्टाफ होता तो
अत्यंत प्रेमळ आणि खूपच हेल्पफुल होते. किंवा आम्हाला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायची फॅसिलिटी होती. सो ते हॉस्टेल मॅनेज करणाऱ्या ज्या एक लेडी होत्या त्या पण जॅपनीजच होत्या. त्या पण खूप प्रेमळ आणि काय म्हणतात म्हणजे लहान स्वतःच्या मुलांसारखी काळजी घेणाऱ्या अशा होत्या. खूपच छान होता तो. मगाशी आमचा एक विषय चालू होता की आम्ही बोलत होतो की बाहेरून कोणी जरी आपल्या इथं आलं किंवा आपले अशा बऱ्याचशा कंट्रीज आहेत की जिथं बाहेरच्या लोकांना लवकर ऍक्सेप्ट करत नाही. म्हणजे ते साहजिक आहे की आपण एक 6 फुटाचे 4 लोक बसलो आणि एकदमच कोणतरी लहान वेगळ्या रंगाचा माणूस बसला की आपल्याला थोडं ऑकवर्ड होतं. त्याच्या बोलायचा लहेजा वेगळा असतो. तर ह्या बाबतीत जापनीज लोक कसे आहेत, म्हणजे वेलकमिंग आहेत का त्यांना पण थोडं ह्याच्यातच मी इव्हन असं वाचलं पण होतं की आपल्या ज्या आशियाई कंट्रीज आहेत तिथे मायग्रेशन किंवा बाहेरच्या लोकांना तेवढं वेलकम केलं जात नाही. म्हणजे आपले लोक खूप बाहेर जातात पण तेवढं केलं जात नाही. जपानच्या बाबतीत काही लोकांनी लिहिलंही असं होतं की मे बी जपानमध्ये तेवढं मायग्रेशन अजून ऍक्सेप्ट नाही केलं. त्यांचं कल्चर थोडं त्यांना प्रिझर्व करायचं किंवा त्यांना ती भीती वाटते की आमचे कल्चरल नॉर्म्स फॉलो होतील की नाही. सो त्या बाबतीत कसं होतं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? पहिल्यांदा वेलकमिंग आहेत का नाही तर खूप वेलकमिंग आहेत. कारण सेम एशियामधलाच देश असल्यामुळे थोडंफार तरी आपलं बेस कल्चरचा जो आहे तो सेम आहे. आणि जरी ते दिसायला गोरे असले तरी देखील त्यांना काय म्हणतात व्हाईट कॅटेगरीमध्ये तसं कन्सिडर केलं जात नाही. सो त्यामुळे त्यांना खूप उत्सुकता असते पण ते खूप शाय असतात. म्हणजे पटकन स्वतःहून येऊन बोलत नाहीत. थोडा अंदाज घेतील, थोडा सुरुवातीला वेळ घेतात पण एकदा तुम्ही त्यांना माणूस म्हणून आवडलात की ते खूप तुम्हाला वेलकमिंग असतात. आणि मायग्रेशन बद्दल एकेकाळी ते जरा क्लोज्ड होते कारण मुळात तो देशच जर का आपण बघितला तर सगळा आजूबाजूला समुद्राने वेढलेला आहे. इतक्या इझिली तिथून पटकन बाहेर दुसऱ्या देशात जाणं किंवा देशातले लोक येणं शक्य नव्हतं. तो पूर्वी तो बऱ्यापैकी क्लोज होता पण आता तसं अजिबातच राहिलेलं नाही. म्हणजे वेगवेगळ्या देशांमधले लोक जपानमध्ये सहज आपल्याला बघायला मिळतात. इंटरेस्टिंग. म्हणजे हे विचारण्याचं कारण पण तेच होतं की आपण बघतो जपानचं कल्चर एक वेगळं आहे बऱ्यापैकी आणि त्या कल्चरमध्ये तुम्हाला काही साम्य दिसलं कारण स्टार्क कॉन्ट्रास्ट पण काय दिसलं दोन्ही म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला की म्हणजे काही गोष्टी सेम दिसतात. मे तिथे फॅमिली ओरिएंटेड वे खूप जास्त आहे. तिथे तो प्रॉब्लेम येत नाही आपल्या तिथे फॅमिलीला धरून राहणारी लोक आहेत. मग हे सिमिलॅरिटी काय होती ती एकदा तुम्हाला काय नोटीस? बारीक बारीक गोष्टी असतात की चप्पल घराच्या बाहेर काढणं. हा चप्पल घराच्या बाहेर काढणे हे खूप कॉमन वाटलं. बरोबर. म्हणजे खूप सारं कल्चर भारतीय आणि जपानी सेम आहे. आपले सण बऱ्यापैकी सेम आहेत. हो सण म्हणजे आता आपल्याकडे गौरी बसतात तर आपण त्याचं छान डेकोरेशन वगैरे करतो आणि शक्यतो तो असा म्हणजे मुलींचा बायकांचा असा तो सण म्हणून आपण साजरा करतो. तसंच जपानमध्ये पण मुलींसाठी ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत त्यांच्यासाठी डॉल फेस्टिवल असतो. तर त्यांच्या घरात पण असा खूप छान वेगवेगळ्या स्टेप्समध्ये डॉल्स डेकोरेट केल्या जातात. किंवा मुलगा ज्यांच्याकडे असतो त्यांच्यासाठी एक वेगळा सण साजरा केला जातो की मुलाला छान शक्ती मिळावी असं. सो किंवा कॅलेंडर म्हणजे आपण सगळेजण आता वेस्टर्न कॅलेंडर फॉलो करतो ते पण वेस्टर्न कॅलेंडरच फॉलो करतात पण त्यांचंही जसं आपलं एक काय म्हणतात म्हणजे हिंदू धर्मामध्ये हिंदू मराठी कॅलेंडर आहे तसं जपानी लोकांचं पण एक वेगळं कॅलेंडर आहे. सो कल्चरल सिमिलॅरिटीज खूप आहेत. एकतर मोठ्या लोकांना आदर देणे त्यांच्याशी आदराने बोलणे हे तिथे पण आपल्याला बघायला मिळतं. किंवा तू म्हणलास तसं की चप्पल बाहेर काढायची. फक्त तेव्हा मला जरा शॉक असा होता की त्यांच्याकडे मंदिरात चप्पल घालून गेलेलं चालतं. घरात बाहेर काढायला लागते पण मंदिरात चप्पल घालून गेलेलं चालतं. सो असे काही म्हणजे आहेत सिमिलॅरिटीज. आणि एक्झॅक्ट विरोधाभास जाणवलं असं काही होतं का हे तर पूर्ण वेगळं आहे? कल्चरमध्ये म्हणण्यापेक्षा काय म्हणतात म्हणजे स्वभाव किंवा म्हणता येईल पण एक जो प्रामाणिकपणा जो असतो ना तो खूप त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत की जपानी लोकांच्या प्रामाणिकपणाची. म्हणजे फॉर एक्झाम्पल जपानमधल्या ट्रेनमध्ये तुम्ही काही हरवलं समजा तर ते तुम्हाला 100% परत मिळणार असतं. म्हणजे माझ्या बाबतीत पण तसं ऍक्च्युली घडलं होतं. मी ट्रिपला टोकियोला गेले होते जिहाज शिकायला गेले होते त्या काळामध्ये आणि तेव्हा माझे मित्र म्हणजे भारतीय मित्रमैत्रिणी आम्ही भेटून फिरायला गेलो होतो. सो तेव्हा माझा फोन मी नेमका गप्पा मारतानाच्या नादात तो विसरले ट्रेनमध्ये आणि घरी आल्यावर लक्षात आलं की अरे फोन नाही आहे आता काय करायचं. मग स्टेशनवर जाऊन चौकशी केली तर त्यांनी मला माझं नाव वगैरे विचारलं आणि 2 मिनिटं म्हणले थांबा आम्ही चेक करतो. आणि मग थोडासा डेटा चेक केला आणि त्यांना माझा फोन सापडलाच. म्हणजे आणि म्हणले की ह्या स्टेशनला तुमचा ID प्रूफ घेऊन जा तिथे तुमचा फोन आहे. आणि त्यात त्यांना असं काहीतरी ग्रेट केलंय काहीतरी भयंकर मला सापडवून दिलं असं कुठेच नव्हतं. म्हणजे ते अक्षरशः रोजच्या त्यांच्या रुटीनच्या कामासारखं म्हणले की हरवलंय का इथे तुम्हाला मिळेल असं. म्हणजे लिटरली पिनपासून पासपोर्टपर्यंत तुम्ही काहीही हरवा
ती वस्तू तुम्हाला तशीच्या तशी मिळते. हरवले सापडले डिपार्टमेंट त्यांचं एकदम सॉर्टेड. सॉर्टेड. परवाच कोणीतरी सांगत होतं ट्रेनमध्ये मोबाईल हरवला, ते RPF वाले सांगितलं ओके बघूया. आणि तो बिचारा पॅनिक, त्याने असं ट्विटरवर लिहिलंय की अरे माझा फोन हरवला, मी इकडे गेलो, तो कुठेतरी वेस्ट बेंगॉलमध्ये ट्रेस झालाय. आणि ते लाईक ओके बघूया. तुम्ही एक म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये वगैरे जाऊन गेल्यानंतर त्यांनी इझिली दिला तुम्हाला. पोलीस स्टेशन मध्ये जायचीच वेळ नाही आली, स्टेशनवरच. मला असं वाटतं डायरेक्ट पोलीस स्टेशन आठवतंय मला रे. अजून एक माझ्या मित्राचा किस्सा होता की तो असाच डबा विसरला, संध्याकाळी ऑफिसवरून होता, ट्रेनमध्ये डबा विसरला आणि तो तिथला स्थायिक असल्यामुळे त्याला ह्या लोकांच्या प्रामाणिकपणाची खूप सवय होती. सो तो म्हणला की तर ठीक आहे, दुसऱ्या दिवशी जाऊन घेऊ आपण, डबा मिळेलच. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येताना गेला स्टेशनवर आणि डबा असं माझा डबा विसरला होता, तो आहे का विचारलं तर मिळाला ना, डबा मिळाला. त्याच्याबरोबर एक छोटीशी नोट होती की सॉरी आम्हाला हे ओपन करायला लागलं कारण आतमध्ये काय आहे हे कन्फर्म करायचं होतं. सो सॉरी की आम्ही तुमच्या वस्तूंना हात लावला आणि ते ओपन केलं. आणि घरी आल्यावर त्यांनी बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की तो डबा छान स्वच्छ घासून ठेवलेला होता. ह्या लेवलला ते करतात. म्हणजे डब्याची स्टोरी मी पिक्चर मध्ये पण पाहिले, पण तो दुसऱ्याचा डब्बा पाहतो, त्याचे लेटर्स वाचतो आणि तो लेटर्स फॉरवर्ड करतो. आय थिंक तो आपला इरफान खानचा पिक्चर आला होता ना, लंच बॉक्स, त्याच्यामध्ये पण हे नव्हतं पाहिलं. सो मला हेच विचारायचं की प्रामाणिकपणा येतो कुठून, म्हणजे येतो कुठून ह्यासाठी विचारायचं आहे. कारण हे कॉमन नाही, हे आपल्या डिस्कशन मध्ये कळतंय की आपल्याला हे कॉमन नाहीये. म्हणजे डबा हरवला तर आपलं ह्या लेवलला असतं की तो गेला आणि त्यांच्याकडे कन्सिडर पण नाही करत. तर मग हा येतो कुठून, म्हणजे तो कल्चरमधून येतो, तो शाळेतून येतो, की तो कसा आहे, म्हणजे का येतो, हे मला जाणून घ्यायला आवडेल. दोन खूप महत्वाच्या मला अगेन त्या मानसिकतेबद्दल बोलायला आवडेल की एक म्हणजे खूप त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. तर छोट्या मोठ्या गोष्टींमधून देखील ते काळजी घेतात की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती असेल आता 2023 साली जो फिफाचा वर्ल्ड कप झाला, कतारमध्ये जपान आणि जर्मनीची मॅच होती आणि मॅच झाल्यानंतर ह्या लोकांनी स्टेडियम स्वतः बसलेला सगळा एरिया स्वच्छ करायला सुरुवात केली होती. सो हे त्यांच्यासाठी मगाशी मी म्हणलो तसं की नवीन ते वेगळं काहीच करत नाही, ते रक्तातच आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की अजून एक त्यांच्याकडे जॅपनीजमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, इचिगो इचिए असं म्हणतात त्याला. सो त्याचा अर्थ असा असतो, म्हणजे मी त्याला सोप्या भाषेत समजण्यासाठी कल हो ना हो असं त्याचं ट्रान्सलेशन करते. सो त्याचा अर्थ बेसिकली असा आहे की आज आपण जे भेटलेलो आहोत तर ही आपली कदाचित पहिली आणि शेवटची भेट असू शकते. सो तुम्ही म्हणजे आपलं जे इंटरॅक्शन आहे त्याच्यामधून मला तुम्हाला असा अनुभव देता आला पाहिजे की जो तुमच्यासाठी द बेस्ट आहे. सो हे सगळं अचीव्ह करण्यासाठी मला असं वाटतं तो प्रामाणिकपणा म्हणा किंवा ती स्वच्छता म्हणा, हे सगळं ह्याच्यातूनच येतं. आणि शाळेतलं शिक्षण तर आहेच, म्हणजे लहान मुलांना ते शाळा स्वच्छ करायला लावतात, वर्ग स्वच्छ करायला लावतात, तिथूनच ते हळूहळू कल्चर त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं की आपला आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणजे किती आम्हाला सांगायचं की शाळेत काही पडलं आपल्याकडून, डब्बा सांडला वगैरे, जा त्या मावशींना बोलवून आणि मला तर झालं की तुम्ही सांगितलं असतं खरंच की एनिवे सगळं ब्लेम करून नाही फायदा की आपणही कधी चुकीचं वागत असं. सो पण तिथे अरे कसं असतं, रोज शाळा सुटल्यानंतरचा अर्धा तास असतो आणि सिक्वेन्सनी प्रत्येक वर्गातल्या काही मुलांना ते काम वाटून दिलेलं असतं. सो अक्षरशः झाडणे, पुसणे, टॉयलेट स्वच्छ करणे हे सगळं काम मुलं करतात. किंवा शाळांमध्ये कॉमन लंचची सिस्टीम आहे, आपण डबा नाही घेऊन जायचा. सो तेव्हा पण मुलांना हे रोल वाटून दिले जातात. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, आज तुझी टर्न आहे तर सगळ्यांना डबा तू दे किंवा खायला तू वाढ, मग सगळ्यांचं झालं तर ट्रे तू घेऊन ये. सो इतक्या लहान वयापासून ते हे सगळं शिकतात की मोठं झाल्यावर त्यांना हे वेगळं काहीतरी असं वाटतच नाही, कमीपणा पण वाटत नाही. एक्झॅक्टली. आणि त्यांच्याकडे माफी मागण्याचा पण एक प्रॉपर वे आणि मोठा कार्यक्रम हॅलो बोलतात ते पण असं वाकून बोलतात ते पण. जपानबद्दल मी सर्च करत होतो तर आत्ताच न्यूज आली की आईस्क्रीम कंपनी होती आणि त्यांनी काहीतरी कितीतरी वर्षातून प्राइस वाढवली. तर त्या जे ऑफिशियल्स होते त्यांनी माफी मागितली की आम्ही प्राइस वाढवली म्हणून. अरे लिटरली न्यूज होते आपल्याकडे ओके की आय थिंक ट्रेन लेट झाल्या वगैरे पण माफी मागतात ना त्यांच्याकडे. खूपच आहे अगेन तेच की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि हे तर रिपोर्ट मिळतो, म्हणजे तू काही सेकंड्स ट्रेन डिले झाली की एक तर ट्रेनमध्ये अनाउन्समेंट होते की सॉरी आज ट्रेन डिले झालेली आहे
आणि समजा तू ऑफिसला चालला असेल आणि ट्रेनच्या कारणामुळे समजा तुला ऑफिसला डिले झाला, 1 मिनिट 2 मिनिट जरी डिले झाला तरी ते तुला एक असं रिपोर्ट लिहून देतात की आज ही ट्रेन लेट झाल्यामुळे ही व्यक्ती आज ऑफिसला उशिरा आलेली आहे. मला त्याच्यात लूपहोल्सच दिसतात, सांगायचं नाही की तुम्ही लिहून द्या. इंटरेस्टिंग. मला अजून एक जपानच्या बाबतीत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ऐकल्यात, ऍक्च्युली खूप चांगल्या गोष्टी ऐकल्यात, त्या खूप डिटेलिंग मध्ये असतं. म्हणजे डिझाईन्स असतील, अॅनिमे असतील. मी तर ऐकलं की आता डिजिटल वगैरे आलं तर ते अॅनिमे लिटरली एक एक ड्रॉ करून तेवढे पर्टिक्युलर डिटेल्स भरले. जिबली आर्टच्या वेळी पण झालं होतं की खूप लोक पास होतात आणि ते बनवायलाच त्यांना 2 वर्ष लागली होती. आणि मग एवढं ते पण आहे ना, म्हणजे प्रामाणिकपणा एका बाजूला आहे, मग तो कामाच्या प्रती प्रामाणिकपणा म्हणायचा का की एक तर जापनीज टेक्नॉलॉजी म्हणजे सगळंच त्या अर्थाने चांगलं टिकणारं असतं, तुमच्या डोळ्यापुढे असतं, फोकस जास्त असतं. तर हे कशातून येतं लाईक म्हणजे टेक्निकली पण ते खूप लोक साऊंड आहेत आणि देश तर खूप छोटा आहे. हो, एकतर तो जो पेशन्स आहे की एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी समजा जास्त वेळ लागणार असेल तर तो जो पेशन्स आहे तो अगेन मला असं वाटतं कल्चरल रूट्समधून खूप येतो. तर त्यांच्याकडे टी सेरिमनी म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे आपल्याकडे चहा म्हणल्यावर आपण चहा सगळं मिक्स करतो, उकळवतो आणि दूध घालून साखर घालून देतो. साधारण 10 मिनिटाची प्रोसेस असते. पण जॅपनीज ट्रेडिशनल टी सेरिमनी हा जो प्रकार आहे तो अनेक वेळ चालणारा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चहा बनवताना तो एक छोटासा ब्रश असतो, तो फिरवण्याची पद्धत, तो त्याचा स्पीड ह्याचा इतका डिटेल्ड अभ्यास केलेला असतो. आणि मग तो तयार करून तोवर गेस्ट समोर बसलेले असतात आणि ते सगळं हे एन्जॉय करत असतात. आणि बनवणारी व्यक्ती पण अतिशय प्रेमाने प्रामाणिकपणे खूप छान ते करत असते. सो हा जो पेशन्स आहे की मला तो चहा कधी मिळणार आहे असं कधी त्या गेस्टलाही वाटत नाही, आणि कधी एकदा मी हे उरकून टाकते आणि त्या व्यक्तीला तो चहा सर्व करते असं करणाऱ्यालाही होत नाही. सो तिथून तो पेशन्स डेव्हलप झाला. आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी ही असलीच पाहिजे, त्याच्यासाठी ते काही काय म्हणतात कॉम्प्रोमाइज करत नाही. माझ्या पिलाय का तुम्ही की तिकडे पहिल्यापासून होता का? म्हणजे मी माझ्यासाठी ते असं ड्रिंक झालं. ओके, मी रील्स पाहतोय आणि काहीतरी आहे. मला तुम्ही कार्टून मध्ये मी बघितलं होतं आणि तिथं अजून एक छान पद्धत आहे की खाली बसतात, टेबलला साईडला ब्लँकेट सारखं असतं, त्यात पाय घुसून. मी शिंचन मध्ये बघितलं पाय असे फोल्ड करून बसतात, वज्रासनात बसतात. बरोबर, ते ती ट्रेडिशनल पद्धत आहे. अजूनही घरांमध्ये ते वज्रासनात, म्हणजे ऑफिसमध्ये टेबल चेअर असते पण घरांमध्ये खालीच फ्लोअर सिटिंगच आहे, जे पण भारतीय कल्चरशी खूप सिमिलर आहे. आपण पण मांडीच घालून बसतो घरात. तर तुम्हाला म्हणजे हे इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये असल्यामुळे मी विचारतो की तुम्ही एकतर एकट्या गेल्या होतात हो जपानमध्ये. लाईक आपल्याला असं असतं की एकटा म्हटलं एकटी महिला असेल तर आपल्याला जास्त हायलाइट होतं की सेफ्टी कन्सर्न्स असू शकतात वगैरे. तर तुम्हाला सेफ्टी कन्सर्न्स वगैरे काही प्रमाणात तरी जाणवले का तिथे? खरं सांगायचं तर नाही. म्हणजे आणि ह्याच्याबद्दल मला असं वाटतं मी आधी अभ्यासामध्ये ते सगळं आलं होतं आणि इथे असताना काही जपानी मुलांबरोबर पण इंटरॅक्शन झाली होती. सो तेव्हा साधारण अंदाज होता आणि आमचे शिक्षक तेव्हा आधी जाऊन आलेले असल्यामुळे त्यांनी हा कॉन्फिडन्स दिला होता की काहीच तुम्ही काळजी करू नका. म्हणजे मी शिकायला होते ओकायामामध्ये, जे बऱ्यापैकी थोडं लांब शहर आहे, आणि कामासाठी मी टोकियोमध्ये पण होते किंवा टोकियोच्या जवळ खावासाकी नावाचं शहर आहे तिथे पण होते, म्हणजे मोठ्या मेट्रोपॉलिटन एरियात पण होते. पण तिथेही मला असं कधीच जाणवलं नाही. वर्क कल्चरच्या बाबतीत एक विचार, म्हणजे फास्ट विचारचं, कारण मला लिटरली खूप सारे प्रश्न पडतात, तो असेल तर मध्ये थांबवा. सो वर्क कल्चरच्या बाबतीत मी एक बघितलं होतं की ते खूप काम करतात, पण त्याची दुसरी साईड अशी पण असते की तुम्ही कामच करताय खूप. तर कसं आहे लाईक वर्क कल्चर वगैरे कसं आहे त्या अर्थाने? वर्क कल्चरबद्दल सांगायचं झालं तर एक साधारण मी 9 ते 10 वर्ष IT मध्ये काम केलं, म्हणजे वेगवेगळ्या डोमेन्समध्ये बेसिकली काम करायला मिळालं. जपानमध्ये हो, म्हणजे ITचे क्लायंट्स होते आमचे आणि त्यांच्याबरोबर ITचं काम करायला मिळालं, जे ऑफिसमधलं काम होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी जॉब सोडला आणि माझी जी संस्था आहे हिरामेकी, त्याच्यामध्ये जेव्हा पूर्णपणे काम करायला लागले, सो त्याच्यामध्ये आम्ही आता मुलांच्या प्लेसमेंट्सचं काम करतो. सो त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डोमेनच्या लोकांबरोबर मला काम करायला मिळालं आणि अजूनही मिळतं. म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर ह्या सगळ्यामध्ये हा एक खूप कॉमन फॅक्टर आहे की खूप काम करतात. पण एकेकाळी तो सोशल प्रॉब्लेम झाला होता की लोक खूप जास्त कामाला झोकून घेत होते, त्यांनी हेल्थ प्रॉब्लेम्स यायला लागले होते किंवा पर्सनल आणि वर्क लाईफ बॅलन्स खूप डिस्टर्ब व्हायला लागला होता. सो हळूहळू जॅपनीज गव्हर्नमेंटनी त्याच्यावर उपाययोजना करायला सुरुवात केली आणि आता खूप चित्र बदललं आहे. म्हणजे एका काळापर्यंत अजूनही, म्हणजे जेव्हा आम्हाला पेरेंट्स भेटायला येतात ते मुलाबद्दल हाच कन्सर्न व्यक्त करतात की आमच्या मुलाला खूप काम करायला लागेल का. पण आता चित्र खूप बदललं आहे. म्हणजे 9 ते 6 ही समजा वेळ असेल तर तुला ओव्हरटाईम करण्यासाठी परमिशन घ्यायला लागते.
म्हणजे विदाऊट परमिशन ओव्हरटाईम तुम्ही करूच शकत नाही. आणि बुधवार हा असा दिवस ठेवलेला आहे की तो नो ओव्हरटाईम डे असं म्हणतात. म्हणजे त्या दिवशी अनलेस अँड अदरवाईज खूप इमर्जन्सी अनअवॉइडेबल कारण आहे तर तुम्हाला अलाउडच नाहीये ओव्हरटाईम करायला. पण जो वेळ काम करतायत त्या वेळामध्ये मात्र ते खूप झोकून देऊन खूप डिटेल्ड आणि खूप काम करतात. आपल्या म्हणजे भारतातून किंवा महाराष्ट्रातून म्हणून जे लोक जातात त्यांना काही मग प्रॉब्लेम म्हणजे कुठल्या अर्थाने म्हणायचं, जसं की आपल्याकडे 5-10 मिनिटं मागे पुढे झालं तर ओके, कोणी त्याला काय एवढा इश्यू नाही बनवत किंवा नंतर थांबले तर. किंवा तिथे मी हे ऐकलं होतं की म्हणजे आपल्याकडे कसं असतं की जो लीडर आहे तो सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तिथे ज्याच्या हातात काम आहे तो सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. मग असे जेव्हा ते नॉर्म्स थोडेफार बदलतात आणि कामाच्या लेवलला ते बऱ्यापैकी सिग्निफिकंट असू शकतात, स्पेशली आपण जपानबद्दल जे बोलतो मग ते ऍडजस्ट होतं का आपल्या लोकांनी, स्पेशली टाइमचा प्रॉब्लेम असेल किंवा जे मी म्हटलं की कामाची रिस्पॉन्सिबिलिटी पंक्च्युअलिटी म्हणजे होतो तो सुरुवातीला तो खूप चॅलेंज येतो ऍक्च्युली. म्हणजे आपल्यासाठी समजा 9ला कामाची वेळ सुरुवात होत असेल तर आपण 9:03, 9:05 पर्यंत ऑफिसमध्ये पोहोचतो. मग त्यानंतर मी जेव्हा IT मध्ये काम करायचं मी पण हेच करायचे इथे भारतात असताना की जायचं पोहोचायचं आणि मग आपण आधी नाश्ता करायला जातो, मग नाश्ता करणार, चहा पिणार आणि मग आपण येऊन काम करायला सुरुवात करतो. जपानमध्ये जेव्हा 9 ही कामाची वेळ असते तेव्हा 8:45 वाजता लोक येऊन बसलेले असतात आणि मधल्या 15 मिनिटांमध्ये मेल्स चेक करणे, आजच्या कामाचं काय काय काम आहे, म्हणजे किती अर्जन्सी आहे, काय प्रायोरिटी आहे, ह्याचा थोडासा सेल्फ स्टडी करून ठेवणे, हे त्या 15 मिनिटात केलं जातं. स्वतःला एक सेटल करतात ते त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि 9 वाजता ॲक्च्युअल काम सुरू करतात. सो मुलांना हे चॅलेंजेस येतात. तर त्याच्यासाठी बेसिकली आम्ही एक तो ब्रिज करतो. म्हणजे काहीही न शिकवता फक्त भाषा शिकून समजा मुलं जपानला गेली तर त्यांना हे कल्चरल शॉक खूप जास्त असतात आणि मग त्यांना त्याचा स्ट्रेस पण येतो की अरे 9ला सांगितलंय आणि मी का 8:45 जाऊन बसू, म्हणजे मला आवरायचं आहे, मला झोपायचं आहे. तर हा स्ट्रेस मुलांना पण येतो. सो तो येऊ नये किंवा थोडा ती कल्चरल गॅप कमी व्हावी म्हणून एकदा त्यांच्या प्लेसमेंट झाल्या की आम्ही त्यांना स्पेसिफिक डेडिकेटेड कल्चरल ट्रेनिंग देतो, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवतो. अजून कोणत्या गोष्टी असतात कल्चरल ट्रेनिंगमध्ये? खूप छोट्या छोट्या असतात. म्हणजे आता समजा मी स्वेटर घालून आली आहे आणि आता मला इथे गरम व्हायला लागलं तर आपण टिपिकली काय करतो, स्वेटर काढतो आणि इथे अडकवून ठेवतो. तर त्यांच्याकडे तसं नसतं. त्यांच्याकडे एक डेडिकेटेड स्टँड ठेवलेला असतो ज्याच्यावरती प्रत्येकाने येऊन आपला स्वेटर किंवा कोट लावणं अपेक्षित आहे. किंवा छत्री, आता छत्री पाऊस पडतोय, मी छत्री आणली तर समजा फोल्ड केली असेल तर मी ती छत्री कदाचित बाहेर ठेवेन, दाराच्या उलटी करून ठेवेन. पण तिथे ओलं होणार आहे, तिथे कोणतरी घसरू शकतं, ह्याचा विचार आपण करत नाही. तर त्यांच्याकडे कंपल्सरी प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर छत्रीला एक ऑटोमॅटिक प्लास्टिकचं कव्हर घालता येण्याची सिस्टीम असते. सो यू जस्ट पुट ती छत्री तुमच्या त्या मशीनमध्ये टाका, बाहेर येताना तिला प्लास्टिकचं कव्हर लागलेलं असतं, रात झालेलं असतं. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात मुलांच्या बाबतीत. किंवा डॉक्युमेंटेशन हा पण खूप काय म्हणतात, मुलं आपल्याकडून जाणाऱ्या लोकांना खूप ते चॅलेंज होतं. कारण आपल्याकडे ना सगळं आपण लक्षात ठेवतो की सांगितलंस ना मला माहिती आहे, मी ते लक्षात आहे माझ्या, मी करते, पाठवते तुला मेसेज, आणि ते कदाचित मी विसरून पण जाते. त्यामुळे ते विसरू नये तर त्यामुळे ते छोट्यातली छोटी गोष्ट आधी लिहून काढणार किंवा कॅलेंडरमध्ये नोट करणार. असं आपल्याकडे किती वेळा होतं की मी तुला प्रॉमिस दिलंय आणि मी तुला नंतर फोन करून म्हणते की अरे सो सॉरी, नेमकी त्या दिवशी माझी काहीतरी मीटिंग होती, सो आपण नंतर भेटूयात. पण हे त्यांच्या बाबतीत होतच नाही, कारण कॅलेंडरमध्ये लिहिलेलंच आहे की ह्या दिवशी ह्या व्यक्तीला भेटणार आहे. सो तिथे ते दुसरा प्लॅनच घेणार नाही. आणि जमलं नाही समजा एखादा नवीन गेलाय त्याला तर लोड देतं की समजून सांगतात ते, म्हणजे एखादा माझ्यासारखा गेला आणि छत्रीवर लोड आला तर माझा दिवस जाईल त्याच्यामध्ये की या छत्री माझी तिथे ठेवायची होती. तर ओव्हरऑल समजा कल्चरली लोक फिट नाही होतात, बेसिकली फिटपेक्षा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अजून शिकतात. तेव्हा ॲटिट्यूड कसा असतो स्पेशली ॲट वर्क प्लेस, की कारण तिथे आपण बोलतोय की जर लोक जात आहेत तर एक सबस्टन्शियल अमाऊंट ऑफ टाइम तिथे ते घालवतात. तर अशा तिथला ॲटिट्यूड कसा असतो? बऱ्यापैकी कोऑपरेटिव्ह असतात. म्हणजे ते पहिल्या भेटीत म्हणा किंवा पहिल्या प्रसंगामध्ये तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नाहीत की तुला हे माहिती असायला पाहिजे. पण एकदा तुला ती सिस्टीम कळली आहे तर पुढच्या वेळेस ती तू चूक करणं शक्यतो अपेक्षित नसतं. म्हणजे छत्रीचं उदाहरण तुला आणि त्या बाबतीत आपली मुलं स्मार्ट असतात, ऑब्झर्व करून खूप शिकतात की बाकीच्यांनी केलं तर मग हे मी पण करायला पाहिजे असं. सो 1-2 वेळा सांगितल्यानंतर त्या चुका होत नाहीत, त्यामुळे तसा प्रॉब्लेम येत नाही. आतापर्यंत गेल्या 7 वर्षात आम्ही साधारण 400+ मुलांना पाठवलंय जपानला, प्लेस केलंय.
तर त्यातली हार्डली 4 ते 5 मुलं परत आली आहेत फॉर द फॅमिली रिझन्स, की घरात काही मेडिकल इमर्जन्सीज होत्या, फिट झाले नाहीत म्हणून आले, असं एकही उदाहरण नाही आहे. आपण कॉपी करून असे एक्सपर्ट म्हणजे कॉपी त्याच्यात पटपट उचलू शकतो ना. आणि म्हणूनच बेबी आपले सगळ्यात जास्त मायग्रंट्स आहेत ना पूर्ण जगामध्ये, इंडियातून सगळ्यात जास्त मायग्रंट्स. मला म्हणजे सगळं मला चांगलंच वाटतंय, तुम्ही चांगलं सांगता, पण ऑब्व्हियसली नसेल. सो काही गोष्टी आहेत ज्या चॅलेंजिंग आहेत त्या पण ऐकायला आवडेल. म्हणजे असं नसेल ना की एखादी कंट्री असल्यावर तिचे काही प्रोज आहे, सगळं चांगलं आहे, असू शकतं की आपल्या कंट्रीच्या कम्पेअर टू काही गोष्टी चांगल्या आहेत, पण काही गोष्टी ज्या चॅलेंजिंग असू शकतात. कोणत्या गोष्टी वाटतात तुम्हाला? चॅलेंजिंग म्हणजे काय म्हणतात, म्हणजे आपल्याकडे जो रन टाइम प्रिपेअर्डनेस असतो की एखादी गोष्ट आता इथे काहीतरी चुकली आहे तर ती पटकन आपण फिक्स करून टाकू, हे जे एक काय म्हणतात इनबिल्ट आपल्याकडे जो स्वभाव भारतीय मुलांचा असतो, कारण आपल्याला आजूबाजूला आपण रस्त्यावर बाहेर पडलो की इतके चॅलेंजेस असतात, तसे त्यांच्याकडे ते चॅलेंजेस कमी आहेत. त्यामुळे खूप असे काय म्हणतात ते एका पठडीत काइंड ऑफ एकसुरी असतात, त्यामुळे खूप सिक्युअर वातावरण. त्यामुळे त्यांना म्हणजे आता समजा इथे 2 बाटल्या ठेवायचं ठरलंय आणि इथे एकच वाटली की तो माणूस पॅनिकच होतो, अरे इथे 2 ठेवायचं ठरलं होतं ना, असं कसं काय झालं. वेराज आपण ते मॅनेज करतो, तसं नाही होत त्यांच्या बाबतीत. किंवा अति कामामुळे जो प्रॉब्लेम होतो तर तो पण एकेकाळी सोशल प्रॉब्लेम खूप झाला होता. म्हणजे स्ट्रेसनी किंवा प्रेशरनी ऑफिसमधल्या लोक सुसाईड पण करायचे. सो ह्या सगळ्याच गोष्टी तर कमी करण्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटने ते प्रेशरच खूप कमी केलेलं आहे कामाचं. म्हणजे कामाचं आम्ही डिस्कस करतो की ते मला काम करायचंच राहिलेलं आहे, क्रामखोद मधलं काम जे आहे करायचंच राहिलं आणि तिकडे जन्मदर घटलाय. सो तो पण प्रॉब्लेम झाला होता. की मला पहिल्यांदा वाटलं की लोक एवढी काम करतायत की म्हणजे वन ऑफ द रिझन हे सांगितलं होतं त्याच्यामध्ये हे नाही करत, म्हणजे जन्मदर घडतोय त्यांचं. म्हणजे आपल्याकडे 15 दिवस सुट्टी टाकतात, तरी लग्नाला सुट्टी आहे, ह्याला सुट्टी आहे, आणि त्यांना सुट्ट्या देत आहेत तरी घेत नाहीत. सो ह्या लेवल पर्यंत डेडिकेशन होतं की जन्मदर घटला. मी तर असं एक रील बघितलेलं होतं, माझं जे काय नॉलेज आहे ते रील कार्टून आणि ह्याच्याबद्दल आहे. तर रीलमध्ये मी बघितलेलं की जॅपनीज गव्हर्नमेंट बोलवते लोकांना त्यांचं पॉप्युलेशन वाढवायला, तर मग कसं विजासाठी अप्लाय कसं करायचं. सो येस, म्हणजे खरं तर काम हे कारण महत्वाचं आहे त्याच्या मागे. कारण तेच की लोकांना कामच इतकं आवडतं, आणि एस्पेशली मुली जेव्हा सोशल व्हायला लागल्या आणि बाहेर पडून इंडिपेंडेंट व्हायला लागल्या, तर तो इंडिपेंडन्सचा दुसरा काय म्हणतात दुसरी साईड ही आहे की मग रिलेशनशिपमध्ये राहायचं नाहीये, अडकून घ्यायचं नाहीये स्वतःला. त्यामुळे तर लग्न करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झाली. मी कमावतो, मी मस्त मजा करतो, मला जे हवं ते मी माझ्या सगळ्या हॉबीज परस्यू करतो आणि मी छान आयुष्य जगतो, अशा लोकांची संख्या वाढल्यामुळे ती एक कुठेतरी कॉम्प्रोमाइज करूया, एकत्र राहूया, रिलेशनशिपमध्ये राहूया, या गोष्टी त्या खूप कमी झाल्यात. आणि त्याचा परिणामच झालाय की खूप त्यांनी आता म्हणजे बर्थ रेट ड्रास्टिकली कमी झालाय, खूपच कमी झालाय. म्हणजे एक इथे लेवलपर्यंत आलं की त्यांची इकॉनॉमी ग्रोथ रेट लिटरली मायनसपर्यंत जाण्याचं कारणच ते आलं की जन्मदरच नाहीये. मग अशा वेळी आपल्या लोकांची आपल्यापेक्षा ज्या जास्त पॉप्युलस कंट्री त्यांना जास्त संधी आहेत असं म्हटलं तर खरंच आहेत का संधी, की म्हणजे हे लॉजिकली बसतंय मला की ओके इथे नाही आहेत तर म्हणजे जसं बाकीच्या गोष्टी एक्सपोर्ट करतो आपण तशा माणसं पण जातील खूप. जसं अमेरिकेत टॅलेंटला पाहिजे टॅलेंट गेलं वगैरे, किंवा अगदी जुन्या काळात लेबर वगैरे गेले होते तसं. पण तशा खऱ्याच संधी आहेत का? कारण मी दुसरी साईड म्हणजे सॉरी मी वाढवतो, पण दुसरी साईड अशीही बघतो की तिथे 60 वर्षाचा जर समजा आपण रिटायरमेंट पिरियड बघितलं तर तिकडे वाढवत आहे. म्हणजे अगदी माणूस म्हातारा वयात सुद्धा खूप काम करतात. मला हे पण वाटतं की एवढं काम जर आयुष्यभर केलं तर 60 नंतर एकदम घरी बसून बोरच होणार माणूस. हा मे बी ते कारण असू शकतं. आणि त्यानंतर असं आलं की ते रोबोट्सला रेडी आहेत, पण मग माणसांचा ऑप्शन असं डेलिव्हरेटली नाही पाहिजे. सो मला जर ते संधी कोणत्या आहेत आणि लिटरली त्या संधी आपल्या लोकांना आहेत का, म्हणजे महाराष्ट्रातल्या असतील किंवा भारतातल्या असतील. थोडं पॉप्युलेशन डिक्रीज बद्दल थोडं सांगते. सो खूप भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे टोकियोमध्ये जेव्हा आपण जातो किंवा ओसाका सारख्या मोठ्या शहरांमध्ये जातो तेव्हा आपल्याला अक्षरशः मुंबईसारखी गर्दी बघायला मिळते. म्हणजे ट्रेनमध्ये चेंगराचेंगरीपर्यंत गर्दी बघायला मिळते. पण हेच तू 2-3 तास ट्रॅव्हल करून थोड्या दुसऱ्या बाजूला जा तर अक्षरशः गावं उसाड पडलेली आहेत. आणि मध्ये म्हणजे एका असाइनमेंटसाठी इंटरप्रिटेशनच्या असाइनमेंटसाठी मी नॉर्थ साईडला एका शहरामध्ये गेले होते. तर ते असं बऱ्यापैकी म्हणजे खूप त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मोठा प्लांट असल्यामुळे त्याचे खूप रिमोट ठिकाणी ती जागा होती. तर तिथे तर इतकी भयंकर परिस्थिती आहे की त्या शहरातल्या 2 शाळा त्यांनी मर्ज केल्यात. का तर शाळेमध्ये रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टुडंट्सच नाही आहेत, मुलंच नाही आहेत. इतकी अवघड परिस्थिती आहे.
त्यामुळे पॉप्युलेशन नक्कीच कमी व्हायला लागलंय खूप आणि भविष्यामध्ये ते वाढण्याचेही चान्सेस नाही आहेत. म्हणजे हा जो आत्ताचा रेशो बघितला तर त्यांनी ते भविष्यात भरून येईल, काहीतरी कव्हरअप होईल असं काही दिसत नाहीये. म्हणूनच इनफॅक्ट त्यांनी एज लिमिट वाढवलं काम करणाऱ्या लोकांचं. कारण 60 वर्षाचा माणूस जेव्हा काम करतो त्यांनी भयंकर एक्सपिरियन्स एक अक्युम्युलेट केलेला असतो. तर त्याचा वापर अजून 5 वर्ष समजा त्या एक्सपिरियन्सचा करून घेता आला तर फायदा पण होईल आणि हा जो पॉप्युलेशनचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. त्यामुळे त्यांनी ते वाढवलंय नक्कीच. आणि प्रोडक्टिव्हिटीला तसा प्रॉब्लेम नाहीये कारण ते खूप हेल्दी असतात. सो ते अगदी छान काम 65 वर्षापर्यंत करू शकतात. आणि आपल्या मुलांच्या म्हणजे काय म्हणतात जॉब्सच्या संधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्याच सगळ्या कारणामुळे आता खूप संधी अवेलेबल आहेत. त्याची 2-3 कारणं आहेत ॲक्च्युली. एक तर नक्कीच म्हणजे बर्थ रेट कमी झाल्यामुळे आपण खूप बघितलंय की जपान हा टेक्निकली ॲडव्हान्स, टेक्नॉलॉजी वाईज खूप ॲडव्हान्स देश आहे, जे बरोबर आहे. पण त्या टेक्नॉलॉजीज मॅनेज करायला लोकच अवेलेबल नाही आहेत. म्हणूनच आता आजकाल इव्हन वृद्धाश्रमांमध्ये पण लोकांची मदत मिळतच नाही म्हणून रोबोट्स असतात किंवा हॉस्पिटल्समध्ये काही कामं करण्यासाठी रोबोट्स असतात. ऑटोमेशन त्यांची गरज झाली, अक्षरशः गरज झाली आहे. सो म्हणून त्यांना नक्कीच आपल्यासारखा वर्कफोर्स हवा आहे. दुसरं म्हणजे तेच की पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे एकेकाळी जो क्लोज जपान होता आणि त्यांना बाहेर पडायची आवश्यकता नव्हती कारण मुळातच सगळं देशातल्या देशात सगळा ट्रेड चालू होता आणि काय म्हणतात म्हणजे बिझनेसेस पण चांगले चालत होते, डिमांड पण होती. पण आता असं झालंय की मुळातच पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे ते प्रॉडक्ट्स विकण्यासाठी बाजारपेठ पाहिजे. म्हणून जपानी कंपन्या पण आता खूप बाहेर यायला लागल्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स त्यांनी जपानमधले काढून घेऊन इतर अनेक जे भारत म्हणा, थायलंड म्हणा या देशांमध्ये सेटअप केलेत. सो तिथे त्यांना आपल्यासारख्या लोकांची गरज लागते. आणि भारतीय मुलांचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट हा असतो की आपण मुळातच मल्टीलिंग्वल आहोत. म्हणजे आपल्याला आता मी महाराष्ट्रातली तर मराठी ही माझी मातृभाषा आहे. मला पिक्चर बघून हिंदी येतं आणि शाळेमध्ये शिकून आणि आजूबाजूला ऐकून इंग्लिश येतं. तसं त्यांचं होत नाही. म्हणजे ते शाळेत इंग्लिश नक्की शिकतात, आपल्यासारखा सिलेबस असतो, सब्जेक्ट असतो इंग्लिशचा. पण आता मी बाहेर पडल्यावर 4 साईनबोर्ड मला इंग्लिशमध्ये दिसतील, हॉटेलची नावं इंग्लिशमध्ये दिसतील. याचा कुठेतरी ऑटोमॅटिक माझ्या मनावर परिणाम होऊन ती भाषा माझ्या डोक्यात ताजी राहते. त्यांचं काय होतं शाळेतून बाहेर पडल्यावर वापरायची संधी नसल्यामुळे, सगळंच आजूबाजूला जपानीत असल्यामुळे इंग्लिश वापरण्याचा कॉन्फिडन्स जातो किंवा वापरता येत नाही. तर ह्या कारणांमुळे आपल्या मुलांचं काय की मुळात 3 भाषा येत आहेत, प्लस तुला गरज पडली तर तू जपानी शिकलास आणि जमजा गेलास तर त्यांना ह्याचा खूप फायदा होतो. ओके, ती भाषेवर येणारच आहे. पण आता समजा काम करायला चालले तर मोल फॅक्टर असते की पैसे. हो, सो पैसे चांगले मिळतात का? म्हणजे कोणत्याही अर्थात लाईक कोणत्याही एंट्री लेवलचा जॉब आहे किंवा हायस्ट लेवलचा जॉब आहे त्या अर्थाने सगळं. तर पगाराच्या बाबतीत पण हो, म्हणजे हे नक्की आवर्जून आपल्या मुलांना सांगण्यासारखं कारण आहे की भारतामध्ये फ्रेशर्सना जी सॅलरी मिळते, आता साधारण आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांचं घेतलं तर साधारण 6-7 लाख रुपयाचं पॅकेज हे आजकाल बऱ्यापैकी कॉमन झालेलं आहे सुरुवातीला ॲज अ फ्रेशर. मॅक्स झालं 6-7 त्याच्या अंडरच. हो, म्हणजे मी खूप चांगल्या कॉलेजचं साधारण ग्रॅज्युएशन झालं असेल तर पॅकेज सांगते. पण तिथे सुरुवातच साधारणपणे 18 ते 19 लाख रुपयांनी होते ॲज अ फ्रेशर. तर त्याचं कारण असं आहे, आणि हे कुठल्याही डोमेनमध्ये, म्हणजे मी उदाहरण इंजिनिअरिंगचं दिलं कारण आता रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग डोमेनमध्ये खूप आहे. पण कुठल्याही क्षेत्रात तू जरी गेलास तरी तुला एक लेवलचा पगार हा मिळतोच मिळतो, कारण गव्हर्नमेंटचे नॉर्म्स तसे आहेत की बेसिक वेज जो ऍक्ट असतो तो इतका स्ट्रॉंग आहे की कुठल्याही क्षेत्रातल्या कंपनीला, काय हॉटेलला, हॉस्पिटलला तुम्हाला एक सर्टन पगार द्यायलाच लागतो. आणि मग कॉस्ट ऑफ लिव्हिंग कशी आहे? बऱ्याच वेळा असं होतं की 18 लाख खूप वाटू शकतात, जर तिथे कॉस्ट ऑफ लिव्हिंग हाय असेल, म्हणजे रेंटिंग असेल, रेंट 1 लाख रुपये जात असेल, कसं असेल. सो आता तुम्ही कुठे राहता ह्याच्यावर पण आहे आणि तुमची लाईफस्टाईल कशी आहे ह्याच्यावर पण आहे. सो जरी एकटी व्यक्ती राहायला गेली आणि टोकियो मधल्या अगदी कोर ठिकाणी राहिला तर अर्थात तुम्हाला रेंट खूप जास्त, म्हणजे पुण्यात प्रभात रोडला तुम्ही एकटे राहायला गेलात तर तुम्हाला खूप जास्त रेंट भरायला लागतो. पण तेच तुम्ही थोडं बाजूला गेलात, म्हणजे कोथरूड, औंध ह्या साईडला राहायला गेलात तर नॅचरली आपला रेंटचा कंपोनंट कमी होतो. सो तसंच आहे की तुम्ही कुठे राहता ह्याच्यावरून तुमचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप डिफर करतं. आणि रेंटच्या बाबतीत अनेक मोठ्या कंपन्यांची अकोमोडेशन फॅसिलिटीज आहेत. एक तर त्यांचं स्वतःचं अकोमोडेशन असतं किंवा समजा तुम्ही शोधलं असेल दुसरं तर त्यातला काही % रेंट कंपनी बेअर करते. सो त्यामुळे ते बर्डन आपलं खूप कमी होतं. सगळ्यात छान उत्तम बेनिफिट कुठला आहे तर कन्व्हेयन्स अलाउन्स.
म्हणजे तू कितीही डिस्टन्सवर राहा, तुला ऑफिसला येण्यासाठी रोज ट्रेननी जे काही खर्च लागतो तो पूर्ण खर्च कंपनी देते. पगार सोडून पगार प्लस म्हणजे बेसिक प्लस असतो. सो ह्या बाकीच्या बेनिफिट्स एवढे आहेत किंवा मेडिकल इन्शुरन्स ह्या इतका चांगला स्ट्रॉंग सिस्टम तिथे आहे. तर म्हणजे तुझ्या पगारातूनच मेडिकल इन्शुरन्सचे प्रीमियम जरी कट होत असलं तरी ते निग्लिजंट असतं. आणि तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला जातोस तेव्हा भयंकर पैसे भरायची वेळ येत नाही. ते कमी पैशांमध्ये तुझी ट्रीटमेंट होऊ शकते. सो मी ह्या अर्थाने जे विचारतो, रेंटिंग आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग बऱ्याच वेळा एक 25-28 जरी गेलं तर त्यानंतर लगेच फॅमिलीची वेळ येते की फॅमिली घेऊन तू मायग्रेट होतोय. सो ॲज अ फॅमिली म्हणून एखाद्याला मायग्रेट व्हायचं किंवा तो ॲज अ जॉबला गेला 2-3 वर्ष जॉब केला आणि त्याचं चांगलं बसतान बसलं, मग अशा वेळी फॅमिलीला घेऊन जाण्यासाठी कसं आहे, म्हणजे त्याच्यात मुलं वाढवणं असेल, आपली त्या कम्युनिटीमध्ये जाऊन आपलं एक वेगळं घर आहे, त्यांचं ॲसिम्युलेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात? म्हणजे आता माझ्याच बरोबर जे शिकणारे माझे मित्रमैत्रिणी होते तर त्यातले अनेक जण आज जपानमध्ये सेटल्ड आहेत आणि त्यांना मुलं झाली. म्हणजे अनेकांची मुलं तिकडेच त्यांना म्हणजे मुलं झाली. सो काही एरियाज टोकियोमधले असे आहेत की जिथे आता मराठी लोकांचं पॉप्युलेशन इतकं वाढायला लागलंय की खूप चांगली स्ट्रॉंग कम्युनिटी तिथे तयार झाली. म्हणजे तिथे शिवजयंती साजरी होते, होळी साजरी होते, दिवाळी साजरी होते. सो टोकियो मराठी मंडळ जे आहे ते पण खूप ॲक्टिव्ह आहे ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये. आणि अनेक ग्रॉसरी शॉप्स पण आहेत जिथे पापड, आंबे, लोणचं हे सगळं मिळतं. त्यामुळे जरी लग्न करून एखादी मुलगी तिकडे गेली तर तिला संसार सुरुवात करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या सगळ्या इझिली एकतर अवेलेबल असतात. चॅलेंज भाषेचं येतं. तर त्यामुळे आता आजकाल म्हणजे आम्हाला हा ट्रेंड खूप जाणवतोय की जपानमध्ये आहेत आणि तिकडून ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेत. का तर मी नवऱ्याबरोबर आली आहे, मला तसा आता वेळ आहे आणि मला मराठीतून शिकायचं किंवा मला इंडियन टीचर्सकडून शिकायचं. सो असे लोक खूप येऊन आमच्याकडे आता भाषा शिकतात. भाषेचंच मला विचारायचं होतं की आम्ही ॲनिमे एवढं बघितलं, कार्टून सगळं पाहिलं, त्यांच्या साईनबोर्ड अजूनही नाही कळलेलं. एकतर लिपी खूप वेगळी आहे आणि दुसरी गोष्ट भाषा पण अगदी प्रोनाऊन्सिएशन पर्यंत नाही करत. म्हणजे कधी मला एकदा वाटलं की आता मी हा कार्टून पाहत होतो आणि मी आता युट्यूबवर जाऊन बघतो, तो जपानीज मध्ये असेल तर बऱ्याच वेळा नाही कळत, जपानीज मध्ये असेल तर ती भाषा शिकणं अवघड आहे का? जेवढं बाहेरनं वाटतं तेवढं कसं? एक अजून एक हे होतं की आता जावेद जाफरी जे तकेशीस कासलचं हे करायचं तर तो म्हणायचं की जॅपनीज भाषा अशी रागात बोलल्यासारखी वाटतं. तसं आहे का ऍक्च्युली उलट आहे. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट, चायनीज जेवढं आपल्याला ऐकताना हे किती भांडण करतात असं वाटतं तेवढी जॅपनीज कानांना खूप सॉफ्ट वाटते आणि त्यांनाही आपली भाषा ऐकताना कानाला खूप सॉफ्ट वाटते. आणि एस्पेशली मराठी लोकांबद्दल बोलायचं झालं तर एक साधारण अशी मिथ असते की फॉरेन भाषा म्हणजे परकीय भाषा शिकायची म्हणजे इंग्रजीचा बेस स्ट्रॉंग असला पाहिजे. तर तसं मुळीच नाहीये. म्हणजे एस्पेशली जॅपनीजच्या केसमध्ये जर का तुम्हाला मराठी आणि अगदीच मराठी नाही तर हिंदी येत असेल तर तुम्हाला जॅपनीज शिकणं उलट सोपं आहे. कसं काय? आता मी समजा माझं नाव सांगत असेल मराठीत तर मी कसं सांगेन, मी श्रुती आहे. तर जॅपनीजमध्ये पण वाताशिवा श्रुती देस हाच सिक्वेन्स फॉलो होतो. तू इंग्लिशमध्ये करून बघ, आय एम श्रुती, माझं नाव शेवटी गेलं वाक्यात. ग्रामर नाही बदलत, सेंटेन्स स्ट्रक्चर नाही बदलत. म्हणजे हे खूप सोपं उदाहरण आहे पण खूप सारं ग्रामर असं आहे की जे मुलांना मराठीतून शिकवलं तर खूप पटकन कळतं. किंवा काय म्हणतात, भाषेच्या सिमिलॅरिटीज अशा इतक्या असतात की आपल्याकडे आई हा शब्द आहे तर आई हा शब्द इतका छान म्हणजे की काय म्हणतात प्रेमळ आई असा तो शब्द आहे. तर त्यांच्याकडे पण आई हा शब्द सेम तसाच्या तसा शब्द आहे ज्याचा अर्थ आहे प्रेम किंवा लव्ह. किंवा आपल्याकडे ऊन असा शब्द आहे. तर आता गेल्या काही आठवड्यांपर्यंत आपण वैतागलो होतो पुण्यातल्या पावसाला की ते दिवाळीत पण पाऊस बघायला मिळणार का असं झालं. तर मागच्या आठवड्यापासून आपल्याला बरं वाटतंय कारण जरा फायनली ऊन आलंय. तर जपानीत पण ऊन असा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे गुड लक किंवा फॉर्च्यून. सो ती सिमिलॅरिटी आहे. किंवा तुला अहो हा शब्द माहिती असेल, काय बरं वापरतो आपण अहो, कधी वापरतो? म्हणजे रिस्पेक्ट. बरोबर. म्हणजे युजली बायका आधीच्या जनरेशन मधल्या बायका नवऱ्यांना अहो असं म्हणायच्या. सो जॅपनीज मध्ये पण अहो हा शब्द आहे, फक्त त्याचा अर्थ फुल बावळट असा अर्थ. समोर बघाय आताच्या बायकांना जरी कळलं तर ते आहोच म्हणायला सुरुवात करे. आणि मला रेफरन्स एवढा बालिश आहे ना, मी म्हणते की नोबिता शिजुकाला आवडेल किंवा शिजुका नोबिताला आवडेल.
सो अशा खूप सिमिलॅरिटीज आहेत, तर त्यांनी भाषा शिकायला खूप मजा येते, इंटरेस्टिंग आहे. आणि मराठीचं ग्रामर मेन सेम असल्यामुळे खूप सोपं. हा, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर बऱ्याच वेळा गडबड, इंग्लिश बाबतीत तोच प्रॉब्लेम होता. हो, पण इंग्लिशमध्ये आता कसं होतं, हे शी आणि इट असतं, म्हणजे निर्जीव सहाय्य असतं ते इट म्हणतात. पण आपल्या मराठीमध्ये प्रत्येक गोष्टीला एक लिंग दिलेलं असतं, तो कॅमेरा, ते मेमरी कार्ड, अशा आहे. तर तसं जॅपनीजमध्ये पण आहे का? नाही, जेंडर नाहीये. त्यामुळे तू मुलगा असो मुलगी असो, तुझ्या ऍक्शन्स म्हणजे मी खातो आणि मी खाते जे आपण करतो तसं जेंडर स्पेसिफिक काहीच नाही. त्यामुळे खूप सोपं आहे. उलट कोल्हापूरची कॉमन आहे. कोल्हापूरमध्ये बायका म्हणतात मी खातो, बायकाही म्हणतात मी खातो. किंवा नको सगळे मित्र असेल तर ते करा लागले. नाही, तिथे जेंडर स्पेसिफिक नाहीये, त्यामुळे उलट सोपं जातं आपल्याला. एक कल्चरल मी हे बघितलेलं होतं, कुठली तरी डॉक्युमेंटरी होती की वर्क फोर्स किंवा जे टोकियोसारखी मोठी शहरं आहेत तर त्यांच्यामध्ये अशा काही बिल्डिंग्स डेव्हलप झाल्यात की जिथं अगदी एक 5x6 वगैरे खोली असेल की जिथे एक फक्त साईडला गादी आणि बाथरूम एवढीच जागा आहे. म्हणजे तुम्ही उठला की फक्त शी करून तुमच्या कामाला जावा एवढंच हे असेल. आणि त्यांची मेंटल इलनेस असतील किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी ती सगळी डॉक्युमेंटरी होती. पण आता हे मोठ्या शहरांमध्ये ह्या ज्या सगळ्या वर्कलोडचा हे असेल की आता गव्हर्नमेंटने ते डेफिनेटली कमी केलं असेल, पण ऑलरेडी ते कामामध्ये एवढे व्यस्त असल्यामुळं त्यांचं ड्रेसिंग थोडं व्हायब्रंट होत चाललंय का? कारण का तो ॲनिमेचा प्रभाव आहे की मी आता बघितलेलं काही ब्लॉग्समध्ये असेल किंवा काही ट्रॅव्हल याच्यामध्ये की ते त्या रस्त्यांवरती अतिशय व्हायब्रंट क्लोदिंग करून फिरत असतात किंवा त्यांचं थोडं ओपन असं. मुलं पण मेकअप वापरतात. आपले तर आम्ही मेकअप लावला की लगेच नाचा म्हणतात, तसं तिथे नाही आहे. तर ह्या सगळ्याचं काय हे असेल? राईट. सो म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा ओकायामाला गेले होते तर तेव्हा माझा तो एक पहिला कल्चरल शॉक होता की गेल्याच्या 1.5-2 महिन्यांमध्ये कॉलेजमध्ये कल्चरल फेस्टिवल होता आणि मुलांनी तिथे भाग घेतला होता आणि त्यांनी कम्प्लीट कॉस्प्ले मुलींचा केला होता. किंवा आज देखील तू जे म्हणलास की हाराजुकू नावाचा टोकियोमधला जो एरिया आहे तर तिथे हे कॉस्प्ले खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि तेच की खूप फॅन्सी काहीतरी करणार, खूप जॅझी काहीतरी करणार, उठून दिसण्याचा प्रयत्न करणार. पण कसं आहे की ते कॉलेज लाईफमध्ये हे सगळं करू शकतात. एकदा ते जे काय म्हणतात प्रोफेशनल लाईफमध्ये आले, एकदा त्यांनी तो एक एजचा काय म्हणतात वयाचा टप्पा पार केला आणि प्रोफेशनल लाईफमध्ये आले की ते ह्यांना त्यांचं हे सगळं काय म्हणतात असं बंद होऊन जातं. सो कदाचित तो स्ट्रेस कुठेतरी काढण्यासाठी पण असू शकेल. पण अडल्ट्स ना म्हणजे काम करत असलेल्या लोकांना मी हे करताना विशेष बघितलं नाही. मेन हे सगळं कॉलेज लाईफमध्ये सगळी मजा त्यांची चालू असते आणि हेच आहे की नंतर करायला मिळणार नाही तर मग आता हवं ते सगळं करून घ्या असं थोडंसं आहे. अजून एक हे होतं की आपल्या इथं जसं मला वाटतं गेशा कल्चर एक असेल तर आपल्या इथं लावणी कल्चर आता त्याचं स्वरूप खूपच बदललंय. तर गेशा कल्चरचं कसं आहे म्हणजे त्यांनी आहे तसं प्रिझर्व ठेवलंय का त्याच्यामध्ये पण आता काही चेंजेस होत आहेत काळानुरूप? खूप कमी झालाय. म्हणजे पूर्वी त्या पण काय म्हणतात म्हणजे खूप चांगला रोल त्यांचा डिफाईंड होता सोसायटीमध्ये. पण तेव्हा राजे होते आणि अर्थात म्हणजे खूप खर्चिक आहे ते प्रोफेशन. आता क्योतोमध्ये आहेत ती स्कूल्स पण आहेत गेशा जिथे तुम्हाला ते सगळं ट्रेनिंग दिलं जातं. तर ती स्कूल्स आहेत पण त्याची संख्या आता खूप कमी झाली आहे. म्हणजे आता मेनली टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणा किंवा अतिशय कल्चरल जिथे कुठे फॉलो केलं जातं, प्रिझर्व केलं जातं अशा ठिकाणी फक्त बघायला मिळतात. तुम्ही डिस्कस केलं मला कळलंच नाही गेशा कल्चर म्हणजे. गेशा म्हणजे एक काय म्हणतात म्हणजे पूर्वीच्या काळी जे मोठे लोक असतात तर त्यांना ते जेव्हा पार्टीजना जातात तेव्हा त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारणे किंवा त्यांना ड्रिंक सर्व करणे, फूड सर्व करणे हे काम करणाऱ्या मुली किंवा बायका असायच्या. तर आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक म्हणजे असं नाही की ह्याचा काय म्हणतात असा कदाचित अर्थ काढला जाऊ शकतो की काही वेगळ्या कामासाठी ह्या होत्या का, तर तसं नाही. ते खूप कल्चरल आणि काय म्हणतात एक संस्कृती फॉलो करणाऱ्या त्या बायका होत्या आणि त्यांना खूप आर्ट फॉर्म्स यायचे. सो वाद्य आली पाहिजेत, गाणं चांगलं आलं पाहिजे, नृत्य चांगलं आलं पाहिजे. सो ह्याचं ट्रेनिंग दिलं जायचं. आणि म्हणजे माझं प्रोफेशन सो मला गेशा व्हायचं आहे आणि लहानपणापासून मी त्या फॉर्म्स त्या शाळेमध्ये जाऊन तो अभ्यास करून मी गेशा होते असं ते होतं. तू जर बघितलं असेल तर पूर्ण चेहरा पांढरा करून त्यांचा तो पर्टिक्युलर एक मेकअप असतो, पूर्ण चेहरा पांढरा, केसांचं असं ते ट्रॅडिशनल कपडे करेक्ट किमोनो म्हणतात, किमोनो असतात. म्हणजे हॉलिवूडचा एक मेमॉयर्स ऑफ गेशा म्हणून पिक्चर आहे. तर तो म्हणजे बऱ्यापैकी हॉलिवूड हे आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी घेतलाय. पण त्याच्यातून आपल्याला गेशाबद्दल खूप चांगली माहिती मिळते. म्हणजे क्योतो पूर्वीचं क्योतो कसं होतं, गेशा कशा होत्या, काय चॅलेंजेस होते हे खूप छान बघायला मिळतं.
अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जेवणाचं कसं आहे? लाईक तिकडे आपल्याला सुशीच माहिती आहे आणि मला बऱ्याच वेळा ओके खाऊ शकतो मी, पण किती वेळ खायला. अॅनिमे असेल किंवा इव्हन कार्टून्स एवढं सुंदर दाखवतात ते की असं मंद आचेवरती ते छान हे करतायत पाण्याचं हे छान. तरी पण रे कच्चे मासे बऱ्याच वेळा लोकांना होऊ शकतं असं की मला नाही जाईल ठेवणं कच्चा नाही होऊ शकत, असं होऊ शकतं. पण डोरा केक खाऊ. म्हणजे संभावना मला असं वाटतं आपल्याकडे जेव्हा आपण कच्चा मासा म्हणतो ना तेव्हा आपल्याला तो दिलच्या हाताचा सीन आठवतो की असाच्या असा तोंडात टाकायचा, तर तसं नसतं ते. तो व्यवस्थित छान क्लीन स्वच्छ स्लाइस केलेला मासा असतो. सवय डेव्हलप झाल्यानंतर तू म्हणशील की मला हेच पाहिजे, मी वेगळं काही खाणार नाही, इतका तो छान लागतो खरं तर. पण येस, म्हणजे एस्पेशली तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सुरुवातीला चॅलेंजिंग असतं. फक्त काही वर्षांपूर्वी ते बऱ्यापैकी चॅलेंजिंग होतं कारण रिसोर्सेस कमी होते. मी मगाशी म्हणलं तसं ग्रॉसरी शॉप्स भरपूर अवेलेबल आहेत. सो बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की नाही आम्ही शक्यतो मग आमचं कुक करू असं. पण जॅपनीज क्युझिनमध्ये देखील व्हेजिटेरियन ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत. सॅलड्स आहेत किंवा फळं, अतिशय उत्तम प्रकारची फळं तिथे मिळतात. भाज्यांची क्वालिटी खूप चांगली असते. सो पण येस, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन हा मेन फॅक्टर असल्यामुळे जर का तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर सुरुवातीला थोडा चॅलेंज येऊ शकतो. दुसरं म्हणजे आपल्याला स्पायसी फूड खायची खूप सवय असते. म्हणजे आपल्याकडे चिकन केलंय म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर असे भरपूर तर्री असलेलं चिकन युजली येतं लाल. आणि तिथे तसं नाही, खूप काय म्हणतात स्पायसेस कमी, माइल्ड वापरले जातात. थोडी गोडसर चव असते जेवणाला. सो सुरुवातीला सवय लागायला थोडा वेळ लागतो. सुरुवातीला सपक वाटणार, सुरुवातीला हो सपक वाटतं. पण माझा एक अभ्यंकर नावाचा स्टुडंट आहे जो व्हेजिटेरियन होता, गेला तिकडे आणि म्हणला सेन्से, म्हणजे जॅपनीजमध्ये टीचर, सेन्से माझं काही होत नाहीये, मी आता खायला सुरुवात केली आहे. आणि आता तो मला भेटला की तो सगळं खातो, सगळं नॉनव्हेज खातो. सो असं डेव्हलप पण करतात मुलं खूप. तिथं आता हा एक थोडं बिलो तो हे जाईल, पण ते स्पाइस लेवल वगैरे कमी असल्यामुळे तिथं जेट स्प्रे नसतील का म्हणून. मग काय तिथे ह्याचं टिश्यूचंच कल्चर आहे, टॉयलेट पेपर काय म्हणतात ऍक्च्युली, हो म्हणजे पूर्वी टिश्यूचं कल्चर होतं, अजूनही काही ठिकाणी आहे. पण आता तिथे ऑटोमॅटिक वॉशरूम सिस्टीम्स आहेत. ह्याचा रील मी पाहिलाय. सो बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही हे वापरायचं कसं, पण वेगवेगळ्या बटणं दिलेली असतात आणि तिथे तुम्ही इव्हन द स्पीड आणि हे सगळं तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे अशा ठिकाणी टेक्नॉलॉजी ना जिथे मी इमॅजिनच नाही करू शकत की ते पाहिजे होती का. खूप ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे. इंटरेस्टिंग. त्याच्यावर मला एक वेगळा विषय विचारायचा आहे की जपान म्हटलं दोन गोष्टींची खूप काळजी असते लोकांना, म्हणजे एक तर सुनामीच्या मेमरी आहेत आणि अगदी भूगोलाच्या पुस्तकात पहिल्यापासून असतं की जपानला खूप भूकंप होतो. तर ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही कधी अनुभव घेतला, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा तुम्ही याच्याबद्दल काय ऐकलंय का? हो, म्हणजे मी 2011 साली म्हणजे मी तेव्हा टोकियोमध्ये कावासाकीमध्ये काम करत होते आणि तेव्हा 11 मार्च 2011ला खूप मोठा भूकंप आणि त्सुनामी जपानमध्ये आले. ते नॉर्थ साईडला तो खूप मोठा भूकंप झाला. म्हणजे इट इज कन्सिडर्ड ॲज काय म्हणतात वर्ल्ड्स वन ऑफ द वर्स्ट काय डिझास्टर्स. आणि म्हणजे जो नॉर्थ साईडचा जपानमधला एरिया आहे, म्हणजे काय म्हणतात सेंदाई नावाचा एरिया म्हणा किंवा इवाते नावाचा स्टेट आहे, तिथे हा खूप मोठा भूकंप आला. आणि त्याचा मॅग्निट्यूड जो होता साधारणपणे, म्हणजे त्याच्या आधी पण मी जपानमध्ये अर्थक्वेक बघितलेले आहेत, भूकंप बघितलेले आहेत, पण साधारणपणे ते 4, 5 अगदीच 6 मॅग्निट्यूडपर्यंतचे मी बघितले होते. ह्याचा मॅग्निट्यूड 9 to 9.1 होता. आणि इतका भयंकर तो भूकंप होता. म्हणजे मी थोडंसं आधी त्या ठिकाणी काय झालं सांगते आणि मग नंतर आमच्या ऑफिसमध्ये नक्की काय झालं ते पण सांगते. सो तिथे तो भूकंप झाला आणि थोड्या वेळात त्या भूकंप इतका प्रचंड होता की समुद्र जवळ असल्यामुळे समुद्रातलं पण सगळं हल्लं आणि खूप मोठ्या त्सुनामी. म्हणजे त्या त्सुनामीच्या लाटांची हाईट साधारण 40 मीटर्स एवढी हाईट होती आणि त्यांनी सगळं बेचिराख झालं, म्हणजे खूपच बेचिराख झालं. सेंदाईचा जो एअरपोर्ट होता, जो त्या एरियातला खूप क्रुशल एअरपोर्ट होता, सगळा एअरपोर्ट वाहून गेला. खूपच सगळं बेचिराख झालं. पण काय म्हणतात त्यांनी जो, आणि अजून एक ह्या 2011 सालचं मोठं डिझास्टर असं होतं की तिथे न्यूक्लिअर प्लांट होता. तर त्या न्यूक्लिअर फुकुशिमा नावाच्या शहरामध्ये तो न्यूक्लिअर प्लांट होता आणि त्या त्सुनामीमुळे तो प्लांट खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झाला. रेडिएशन बाहेर पडतंय का इथपर्यंत खूप त्याच्यानंतर काळजी वाढली होती. तर हे खूप वाईट, म्हणजे खूपच त्यावेळेस परिस्थिती वाईट होती. मी तेव्हा 300 साधारण किलोमीटर लांब कावासाकी नावाच्या शहरात काम करत होते
आणि मला अजूनही आठवते शुक्रवार होता 11 मार्चला आणि दुपारी कशी 2:45-2:46-50ची वेळ होती आणि शुक्रवार असल्यामुळे बऱ्यापैकी सगळे रिलॅक्स्ड, जेवण झालंय आता थोड्या वेळाने, काही तासात काम संपून घरी जायचं अशाच मूडमध्ये होते. आणि अचानक हालायला लागलं, म्हणजे 300 किलोमीटर आम्ही लांब होतो आणि हालायला लागलो ऑफिस. आणि तो एक प्रोटोकॉल त्यांच्यामध्ये इतका, ते अर्थक्वेकला इतके यूज टू आहेत की तो इनबिल्टच आहे की हालायला लागलं, अर्थक्वेक होतं असं वाटलं की आधी टेबलच्या खाली जा किंवा रूम इव्हॅक्युएट करा. सो आधी आम्ही पटकन टेबलच्या खाली गेलो, पण सगळे खाली पळायला लागले ते असं दिसल्यावर आम्ही पण सगळे पळत खाली गेलो. समोर 38 मजली बिल्डिंग होती कंपनीची आणि ती अक्षरशः हालत होती. म्हणलं बापरे, हे काहीतरी भयंकर झालंय. आणि बऱ्यापैकी वेळ तो चालला, म्हणजे असा भूकंप अदरवाईज क्षणभर होतो, हलतो आणि शांत होतं सगळं, तो बऱ्यापैकी वेळ चालला. पण म्हणलं हा ठीक आहे, आता शांत झालाय, जाऊयात परत वर. आपण सगळेजण ऑफिसमध्ये वर गेले, काम करायला लागले. काही मिनिटांनी परत हलायला लागले. मग वाटलं की हे बहुतेक जरा काहीतरी थोडंसं मोठं आहे, आपण परत सगळेजण खाली जाऊ. मग सगळे खाली आले परत आणि मग बाय दॅट टाइम लोकांनी बघायला सुरुवात केली होती की काय घडलंय नक्की, कुठे झालंय हे. आणि तेव्हा ह्या सगळ्या न्यूज यायला लागल्या की इतकी मोठी त्सुनामी आली आहे, किंवा न्यूक्लिअर प्लांटचं बऱ्यापैकी नंतर कळलं, पण भूकंप आणि त्सुनामी भयंकर मोठ्या प्रमाणात झालाय हे हळूहळू कळायला लागलं. आणि म्हणजे माझ्या काय म्हणतात, जो काही मी आत्तापर्यंत इतका सुंदर जपान बघितलाय, ती पहिला तो दिवस होता जेव्हा मी जपानमधल्या ट्रेन पूर्णपणे थांबलेल्या बघितल्या, जे अदरवाईज मी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे घरी जायचं कसं, कारण लाईफलाईन ट्रेन आहे, म्हणजे उद्या मुंबईत जशी ट्रेन बंद पडल्यावर प्रॉब्लेम्स होतात तसेच तिथे झाले. ते 300 किलोमीटर लांब असलेल्या शहरांमध्ये हे सगळं झालं. अर्थात त्यांनी प्रिकॉशन म्हणून ट्रेन बंद ठेवल्या होत्या. सो लोक 8-8, 9-9 तास चालत रात्री घरी गेले. किंवा म्हणजे माझं घर फॉर्च्युनेटली जवळ होतं, त्यामुळे मला काही तेवढा प्रॉब्लेम नाही आला. पण त्या दिवशी मला ना मुद्दाम ऑफिसमध्ये सांगितलं की तू पहिल्यांदाच हे सगळं एक्सपिरियन्स करतेस, तू शेवटपर्यंत ऑफिसमध्ये थांब, शक्यतो एकटी घरी जाऊन एकटी बसू नकोस. तर म्हणून मी खूप वेळ ऑफिसमध्ये होते. माझे सगळे मॅनेजर, म्हणजे अक्षरशः आमच्या डिपार्टमेंटचे हेड सगळे ऑफिसमध्ये होते. आणि त्यांच्या सिस्टीम्स इतक्या अमेझिंग आहेत ह्या काळात, ह्या अशा परिस्थितीतल्या, की अशा वेळेस काय करायचं हे त्यांना खूप व्यवस्थित माहीत असतं. मग ते इमर्जन्सी फूड कुठे आहे, मग ते इमर्जन्सी फूड सगळ्यांना वाटा, मग काही अजून गरज पडतीये का बघा. आणि ते झालं, शुक्रवार होता, हा सगळा दिवस असाच ते सगळं समजून घेण्यातच झाला की काय झालं. आणि आफ्टर शॉक्स खूप होते त्याचे, म्हणजे रात्री पण थोडं थोडं हलत होतं, थोडं भूकंप छोटे छोटे होत होते. तर ते आफ्टर शॉक खूप वेळ राहिले ॲक्च्युली. खरं काय म्हणतात, ते सगळी परिस्थिती अंगावर आली ती पुढच्या आठवड्यामध्ये. कारण जसे सोमवारपासून आम्ही बाहेर पडलो, एकतर सोमवारी ऑफिसमधले लाईट असे लिमिटेडच वेळ वापरता येतील का, तर तोपर्यंत कळलं होतं काय झालंय. आणि त्या न्यूक्लिअर प्लांट अफेक्ट झाल्यामुळे अगेन प्रिकॉशन म्हणून त्यांनी थोडं सगळं काय म्हणतात मॅनेज करायला सुरुवात केली होती. सो सोमवारी अरे ऑफिसमध्ये असं जरा काहीतरी डार्क वाटतंय, लोक बरेच आलेलेच नाही आहेत कारण येऊच शकले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती होती की सुपर मार्केट्समध्ये अक्षरशः रॅक्स असे रिकामे व्हायला लागले होते. रेशन सुरू झालं होतं. अंडी हवी असतील तर प्रत्येक माणसाला रोज 6च अंडी मिळणार, ब्रेड एवढाच मिळणार. कारण अख्ख्या नॉर्थमधली ट्रान्सपोर्ट सिस्टीम हायवेज कोलॅप्स झाल्यामुळे, बंद झाल्यामुळे सप्लाय लिमिट झाला. आणि मग ते असं रिकामे रॅक वगैरे बघायची अजिबात सवय नव्हती. सो ते खूप जास्त अंगावर आलं. आणि म्हणजे माझी खूप पर्सनली इच्छा होती की तिथे काही करता आली असती मदत तर नक्की आवडलं असतं करायला. पण आठवड्याभराने आम्हाला कंपनीच्या पॉलिसीजमुळे सांगितलं की फक्त भारतातल्याच नाही, सगळ्याच देशातल्या एम्बसीजनी सांगितलं की शक्य झाल्यास तुम्ही आता बाहेर पडा, म्हणजे स्वतःच्या देशात परत जा. सो मला आठवड्याभराने परत यायला लागलं. पण तो जो दिवस होता शेवटचा ऑफिसमध्ये सेंड ऑफ करण्याचा जो वेळ होती, ती जे अजूनही मला ती खूप आठवते की अदरवाईज चांगल्या परिस्थितीत जर का मी आले असते परत तर ते सगळेजण खूप आनंदाने त्यांनी मला बाय केलं असतं. पण मलाही ते इतकं वाईट वाटलं की म्हणजे अशा परिस्थितीत त्यांना सोडून जाणं, ज्या देशाने आज आपल्यासाठी म्हणजे एवढं केलंय, त्यांना अशा परिस्थितीत सोडून जाणं हे खूप जास्त जीवावर आलं होतं. पण म्हणजे काय म्हणतात, हेच जपानकडून खरं तर शिकण्यासारखं आहे की त्यांना ते ह्या सगळ्याला इतके यूज टू आहेत, कारण सारखं झालंय. तोच प्रश्न होता की एक मोठी त्यांच्याकडे कॅलॅमिटीज येते, मोठं काहीतरी होतं, महाभयंकर होतं, म्हणजे अनुभव पहिल्यांदा तिथं पडलं. ते प्रत्येक वेळी उभा राहतात. म्हणजे जपानचं आपल्याला जास्त गोष्टी सांगितलेल्या किंवा एक्झाम्पल म्हणून त्याच ह्याच्यासाठी दिलं जातं की ते प्रत्येक वेळी उभं राहतात. तर ते कसं उभं राहतात, लाईक म्हणजे तुम्हाला काय दिसलं की का एवढं की किती बरोबर
कोपअप करणं असं तू सर्व्हाइव्ह होतं रे, म्हणजे बेसिकली तू जिवंत राहतो, ते जिवंत नाही ते पुन्हा फुलतात बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळी ते डबल फाईट बॅक करतात. हिरोशिमा नागासाकी पूर्ण संपलं होतं ना, आणि तरी पण ते फाईट बॅक केलं का होतं? खरंच अभ्यासाचाच विषय आहे तो, की ते कसं करतात आणि काय करतात. म्हणजे इनफॅक्ट ह्या केसमध्ये पण सेंदाईचा जो एअरपोर्ट 11 मार्चला बेचिराख झाला तो 13 मार्चला ऑपरेबल झाला. 13 मार्चला त्यांनी काम सुरू केलं आणि 15 मार्चला तो बेसिक नीड्ससाठी म्हणजे सप्लाय करण्यासाठी तो ऑपरेबल झाला. आणि एका महिन्यात 14 एप्रिलला तो कमर्शियली ऑपरेट व्हायला लागला होता, एका महिन्याच्या आत. आणि मी जेव्हा जाऊन परत गेले तेव्हा ह्या सगळ्या म्हणजे मी त्या एरियात नाही जाऊ शकले, पण त्याच्या न्यूज बघितल्या, वाचलं, लोकांशी बोलले, तर ते रिकव्हरी इतकी स्पीडीली व्हायला लागली होती. म्हणजे एकतर पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर, आणि हे कसं झालंय इतक्या वेळा झालंय की त्याला ते यूज टू झालेत खूप. म्हणजे अर्थात हा अभ्यासाचाच विषय की ते कसं करू शकतात हे सगळं. पण तू हिरोशिमात जाऊन बघितलंस तरी विश्वास बसणार नाही की इथे एवढा मोठा अटॉम बॉम्ब पडला होता. आता काहीच खुणा नसतील, शक्यतो कमी असतील असल्या. हो, त्यांनी एक फक्त असा एक तो जिथे खूप म्हणजे असं अक्षरशः आपल्याला विजिबली दिसतं असा एक त्यांनी ती बिल्डिंग तशा अवस्थेत ठेवली आहे. पण अदरवाईज त्यांनी खूप म्युझियम सुंदर बांधलेलं आहे किंवा खूप सुंदर पार्क पीस मेमोरियल पार्क बांधलेला आहे. सो तो परिसर इतका पॉझिटिव्ह आणि इतका छान झाला आता. म्हणजे ते शहर असं काय म्हणतात, खूप अशी ऊर्जा जाणवते त्या शहरामध्ये. मला तो हिट ओपनहायमर बघितल्यावर जास्त बसला की हे एवढं झालं होतं इथे, बापरे असं. त्यानंतर त्यांनी म्हणजे फक्त कोपअप करण्याचं मेकॅनिझम असं नाही की वरवरचं बदललं. म्हणजे जेवढं मी वाचलं त्याच्यामध्ये असं होतं की ॲग्रेशन खूप होतं वर्ल्ड वॉर 2च्या आधी जपानमध्ये, खूप ॲग्रेशन होतं. पण त्यानंतर त्यांनी डेलिबरेटली ॲग्रेशन डाऊन केलं. त्यांनी आर्मी बंद केली पूर्ण. आता त्यांच्याकडे आय थिंक मागणी होते ना आर्मीची, म्हणजे अशी पर्टिक्युलर आर्मी वगैरे पण नव्हती इतक्या लोक. आणि ते लोकांमध्ये भिनवलं त्यांनी की त्या व्हॅल्यूज घेतले की आपण हिंसक नाही होणार वगैरे. मे बी त्यांच्यात आता रिफ्लेक्ट पण होत असेल, कारण त्यानंतर बऱ्याचशा जनरेशन्स गेलेल्या आहेत. सो तो लोकांच्या वागण्यात मे बी डिस्कस होत असेल, कारण व्हायलन्स वगैरे ह्या गोष्टी जपानमध्ये बऱ्यापैकी कमी असल्याचं जाणवतं. म्हणजे आपण अमेरिकेत फॉर एक्झाम्पल हिंसा आहे, म्हणजे तिथे आंदोलनं होतात की बंदुका कमी झाल्या पाहिजे. हा, पण इथे नाहीये तशी. म्हणजे आपण बोलतो, म्हणजे मगाशीच म्हटलं आपण बोलतोय म्हणून नाही तर इन जनरल आपलं ऑब्झर्वेशन करतात. आपला विषय तो होता की आपल्या लोकांना म्हणजे महाराष्ट्रातील असं किंवा भारतातल्या लोकांना जपानमध्ये जायचं संधी आहे ते आपण पाहिलं. पैसेही चांगले आहेत. लाईक वन ऑफ द ते कारण असतं की आपल्याला शिफ्ट व्हायचं असतं, मी इथे गेल्यानंतर किमान मी ते कमवू शकेल. बरोबर. पण मग इथे कोणाला संधी आहेत हा एक प्रश्न राहिला. म्हणजे मला विचारायचं की फक्त इंजिनियर्सला संधी आहेत का? कारण आता आपण पूर्ण सेटअप मध्ये बघतो तर अमेरिकेत गेला तर इंजिनियरचे जास्त गेले, आयटी वाले जास्त गेले, किंवा तुमचा एक्सपिरियन्स पण सुरुवातीला आयटीच होता. मग आयटी जॉब सोडून समजा एखादा नर्सिंगचा कोर्स असेल, कारण नर्सिंगचं आपण उदाहरण घेतलं, किंवा एखादा ब्ल्यू कॉलर वर्कर असेल की त्याचं ग्रॅज्युएशन झालं बेस. मी असं नाही म्हणत की 10वी-12वीच्या मुलाला लगेच जाता येईल, तसं असेल तरी पण सांगाल काही लोकांना पाहिजे असेल तर कलाकार तर अशा कोणत्या लोकांना स्कोप आहे हे एकदा क्लिअर झालं तर सोपं होईल. बरोबर. सो आत्ता बेसिकली आम्ही काय करतो तर माझी संस्था आहे हिरामेकी जॅपनीज लँग्वेज क्लासेस म्हणून. हिरामेकी हिरामेकी. सो ऍक्च्युली थोडं त्याच्या काय म्हणतात सुरुवातीबद्दल बोलायचं झालं तर हिरामेकी ही कॉन्सेप्ट बेसिकली माझ्या नवऱ्याची होती. म्हणजे प्रज्वल चन्नागिरी त्याचं नाव आहे, तो पण ह्याच क्षेत्रामध्ये काम करतो. तर त्याच्या मनात खूप होतं की आपण स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. आणि तोही जपानमध्ये शिकलेला आहे, तोही 1 वर्षभर तिकडे होता, तोही काम करत होता. आम्ही दोघंही म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होतो. पण कुठेतरी ते असं होतं की आपल्याला लोकांच्या आयुष्यात बदल नाही घडवून आणता येते जे आता आपण काम करतोय त्यांनी. म्हणजे चालू आहे आपल्याला भाषा शिकलोय, त्या भाषेमध्ये काम करायला मिळतंय, इतपत सगळं छान आहे. पण त्या देशाने आपल्यासाठी जेवढं केलंय आतापर्यंत ते जर का परत करायचं झालं तर काय करता येईल हे सतत डोक्यात विचार चालू होते. त्याच्यात खूपच होते. मग तो म्हणत होता की आपण काहीतरी सुरुवात करून ठेवूया. म्हणजे आता आपण काम करतोय, आपल्या गरजा वेगळ्या आहेत, तर आपण काम करत राहू, पण काहीतरी सुरुवात करू. तर तो जे प्रज्वल, मी आणि अजून एक आमचा मित्र आहे, तर आम्ही तिघांनी ठरवलं की आपण एक काहीतरी छोटंसं एक ग्रुप तयार करून ठेवूया. म्हणलं बरं ठीक आहे, पण मग तो रजिस्टर करूया, त्याचं डोमेन घेऊन ठेवूया. मग डोमेनसाठी नाव लागतं. मग काय बरं नाव, तर तिघांचं एकमत होतं की जॅपनीज नाव असलं पाहिजे. पण मग तेव्हा साकुरा म्हणा, निहोंगो म्हणजे जपानी भाषा,
तर निहोंगो म्हणा किंवा हे अशी टिपिकल नावं खूप खूप होती आणि जे आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. तुम्हाला आम्हाला वेगळीच वाटते म्हणजे तुम्ही ठेवलं असतं तरी पण आम्हाला वेगळंच वाटलं असतं. तर ह्या क्षेत्रामध्ये ही नावं खूप वापरली जातात ऍक्च्युली. तर मग काय वेगळं करता येईल असं म्हणून आम्ही असंच ऍक्च्युली रास्तापेठेतल्या एका कॅफेमध्ये कॅडबी तेव्हा खूप फेमस होतं. सो कॅडबी खायला भेटलो होतो आणि तेव्हा सुचताना असं पटकन मला सुचलं की अरे हिरामेकी का नको. तर हिरामेकीचा अर्थ तारा चमकतो किंवा फ्लॅश होते, एखादी कल्पना फ्लॅश जी होते त्याला हिरामेकी असं म्हणतात. सो म्हणलं हेच तर आहे, म्हणजे आता मला फ्लॅश झालं आणि आपल्याला हेच काहीतरी करायचं. सो तसं हिरामेकी ॲक्च्युली आम्ही तेव्हा सुरू केलं. पण तेव्हा खूपच स्कोप आम्ही लिमिटेड ठेवला होता. नंतर खरा जोर पकडला तो 2017 सालापासून. तो तेव्हा आम्ही ॲक्च्युली भाषा शिकवायला सुरुवात केली. आणि म्हणजे त्याच्या आधी प्रज्वल शिकवत होता, म्हणजे लिटरली तो सदाशिव पेठेत सरस्वती विद्या मंदिर म्हणून एक शाळा आहे, तर त्याची ती खूप पॅशनच होती की शिकवायचं आहे मला, मुलांना छान शिकवायचं आहे, इतकी छान भाषा आहे. तर तिथे तो अक्षरशः म्हणजे सतरंजीवर बसून खाली मुलं बसून हात उभं राहून शिकवायचा. तशी ती सुरुवात होती. पण 2017 साली आमचे खूप मोठे क्लायंट आहेत. एशिया टू जपान नावाची कंपनी आहे जी आता आमची पेरेंट कंपनी पण आहे. सो आता आम्ही A2J हिरामेकी असं नाव ऑफिशियली लावतो. तर A2J स्टँड्स फॉर एशिया टू जपान. तर ही जपानमधली कंपनी आहे आणि ते मेन ह्या सगळ्या कामामध्ये खूप इंटरेस्टेड होते की अरे जपानमध्ये खूप गरज आहे. तर आपल्याला मुलांना फक्त भाषा हा अडसर असल्यामुळे भाषा शिकवून त्यांना आपण इकडे घेऊन येऊ शकतो. सो अशा प्रकारे आम्ही जॅपनीज ट्रेनिंग आणि प्लेसमेंट्स असं काम 2017 सालापासून सुरू केलं, जे आता खूप मोठं झालं आहे. म्हणजे तेव्हा फक्त पुण्यातल्या युनिव्हर्सिटीज पुरतं ते लिमिटेड होतं. आता आम्ही पुणे, महाराष्ट्राच्या बाहेर साऊथ इंडिया अशा अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये हे काम करतो की जॅपनीज शिकवून. तर आता इंजिनिअरिंगच्या बियॉन्ड जर का बोलायचं झालं तर मेडिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे डॉक्टर हा जॉब थोडासा तिथे जाऊन करणं अवघड आहे. कारण काय म्हणतात म्हणजे मनुष्य जीवाची व्हॅल्यू खूप तिथे जास्त असल्यामुळे रिस्क ते खूप कन्सिडर करतात. सो आपल्याकडचे क्वालिफिकेशन्स, आपल्याकडचे सर्टिफिकेशन्स बऱ्याच वेळा तिथे ती मॅप होत नाही. तिथे जाऊन काहीतरी वेगळं शिकायला लागतं. पण नर्सिंग हा जो जॉब आहे तर त्याच्यामध्ये आता खूप त्यांना रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, कारण लोक कमी पडायला लागले. ओल्ड एज होम्स खूप आहेत. आणि त्यांच्या फॅसिलिटीज इतक्या उच्च लेवलच्या असतात की सर्व्हिसेस इतक्या उच्च लेवलच्या असतात की लोक लागतात त्यांना तिथे. सो तो एक एरिया आहे जिथे नक्की आपल्याकडचे लोक मुलं ट्राय करू शकतात. किंवा म्हणजे काय म्हणतात ब्लू कॉलरचे तू मगाशी म्हणलास, तर जॅपनीज गव्हर्नमेंटनी हा एक प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्यामध्ये इट इज डेडिकेटेड, म्हणजे सांगतानाच ते सांगतात की हे ब्लू कॉलर काम आहे किंवा कित्येक वेळा शेतावर जाऊन काम करायला लागेल, कारण मोठालं शेत आहे पण काम करायला कोणी नाही आहे. सो मशिनरी आहे पण ती वापरायला कोणी नाही. किंवा रिमोट एरियाजमध्ये गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत, तर अशा ठिकाणी पण आता खूप रिक्वायरमेंट आहेत. अजून एक मी संधीबद्दल थोडं सांगते. सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये, सिव्हिल डोमेनमध्ये आज जपानमध्ये खूप मोठी रिक्वायरमेंट बांधकाम व्यवसायामध्ये. हो, तर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग, नंतर काय म्हणतात बिल्डिंग्सचं बांधकाम, पुलांचं बांधकाम, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आता रिक्वायरमेंट चालू आहे. आणि आम्ही पण त्याच्यामध्ये आता खूप काम करतोय. म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही सिव्हिलचे असे काही प्रोजेक्ट्स सुरू केलेत की थोड्या Tier 2, Tier 3 गावांमधल्या कॉलेजेसमधून मुलं घेऊन त्यांना पुण्याला बोलवून त्यांना कम्प्लीट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो 6 महिने. म्हणजे मुलांना ट्युशन फी कुठलीही भरायची नसते, मटेरियलचे पैसे त्यांना भरायचे असतात. सो फक्त त्याच्यामध्ये त्यांना पुस्तकं वगैरे सगळी दिली जातात. सो म्हणजे का Tier 2, Tier 3, तर Tier 1 मधल्या कॉलेजेसमध्ये एकतर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, मुलांना चॉईसेस आहेत, मी ह्या कंपनीत जाऊ का त्या कंपनीत जाऊ. Tier 2, 3 मध्ये तेवढे चॉईसेस अवेलेबल नाही आहेत किंवा असले तरी सुद्धा पे स्केल जो आहे तो बऱ्यापैकी कमी आहे. सो अशा मुलांना समजा आपण ह्या संधी देऊ शकलो तर ते त्यांच्यातल्या जास्तीत जास्त मुलं त्या संधीचं सोनं करणार आहेत याची खात्री असते. सो मग हा मागच्या वर्षीपासून आम्ही प्रोजेक्ट सुरू केला सिव्हिलसाठी आणि त्याला खरंच खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे. ॲक्च्युली मी ह्याच प्रश्नावर येणार होतं की आपल्याला संधी कळलं, जाऊ शकतात हेही कळलं, जपानीज भाषा लागते किंवा शिकायला पाहिजे हेही कळलं, पण हा जाण्याचा सिस्टमॅटिक मार्ग काय आहे? म्हणजे असंही नको की तू इलिगली गेलाय, बरोबर, कोणता तरी माहित नाही माझा डंकी रूट्स असतात की नाही तिथे, पण तो प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा ऑथराइज पर्सन कडून नाही गेला, कोणीतरी एजंट आला आणि त्याला पैसे दिले, जो टिपिकल वे असतो आपल्याकडे, तर याचा कसं जायचं, लिगल वेने कसं जायचं ह्या सगळ्या संधींचा लाभ घ्यायला? बरोबर.
एक तर स्वतःचा अभ्यास थोडासा खूप आवश्यक आहे की तुम्ही कुठल्या कंपनीतर्फे जाताय. तर 2 प्रकार आहेत ॲक्च्युली. एक म्हणजे जो खूप कॉमन बघायला मिळतो तो म्हणजे कन्सल्टन्सी नावाचा प्रकार असतो. म्हणजे ए नावाची कंपनी आहे जॅपनीज, ती इथे येऊन मुलांना रिक्रूट करतात. पण ए कंपनीमध्ये ती मुलं ॲज अ काय म्हणतात एम्प्लॉई म्हणून जॉईन होतात. ए कंपनीकडे ह्या मुलांसाठी काम आहे का, तर नाही. ए कंपनी वेगवेगळ्या क्लायंट्सकडे जाते आणि टोयोटाकडे जाते, होंडाकडे जाते, यामाहाकडे जाते आणि ह्या मुलांना त्या प्रोजेक्ट्सवरती तिकडे पाठवते. तर ह्याला कन्सल्टन्सी मॉडेल असं म्हणतात. TCS सॉर्ट ऑफ IT साठी करतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये रिस्क थोडीशी अशी असते की समजा त्या कंपनीला प्रोजेक्ट मिळाला नाही, काय काम मिळालं नाही, तर ही मुलं बेंचवर राहणार आहेत. पगार मिळतो पण बाहेरच्या देशात जाऊन बेंचवर राहण्याचं फ्रस्ट्रेशन थोडं जास्त असतं. सो हा अभ्यास खूप आवश्यक आहे. आणि आम्ही जे मॉडेल काम करतो तर हे कन्सल्टन्सी नसून आम्ही डायरेक्ट कंपन्यांमध्ये प्लेसमेंट करतो. सो माझी जी पेरेंट कंपनी आहे तर ते डायरेक्ट यामाहातल्या HRला इंटरव्ह्यूला बोलवतात, टोयोटातल्या माणसाला इंटरव्ह्यूला बोलवतात आणि मुलांची प्लेसमेंट डायरेक्ट टोयोटा, यामाहा अशा ठिकाणी. सो मेन तुम्ही कुठल्या सोर्स थ्रू जात आहात त्याचा नीट अभ्यास करणं आवश्यक आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा, मे बी आपण थांबूया. कोणत्या गोष्टी करू नयेत जपानमध्ये जाण्यासाठी ते एकदा सांगा, मग आपण थांबूया की ह्या गोष्टी नाही का करू तुम्ही. हे संधी आहेत पण ह्या गोष्टी नका करू, या मार्गाने नका जाऊ वगैरे. काय म्हणतात म्हणजे इझी वे तर नक्की नाहीये. सो कुठला इझी वे असेल तर आय थिंक त्या व्यक्तीने ते परत एकदा पडताळून बघितलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठा चॅलेंज हा भाषेचा आहे. जर का तुम्हाला जपानी न येता जपानमध्ये बोलवत असतील तर आज ह्या संधी फक्त IIT मधल्या मुलांना उपलब्ध आहेत. IIT मुलांचं टेक्निकल स्किल्सच एवढे स्ट्रॉंग आहेत की मग त्यांना फक्त थोडंफार अगदी हाय हॅलो पुरतं जॅपनीज आलं तरी चालण्यासारखं असतं. पण अदरवाईज तुम्हाला जपानी भाषा येणं आवश्यक आहे. सो ते नसेल तर परत तो जपानी भाषा आलीच पाहिजे तुम्हाला. हा फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणी जर सांगत असेल की भाषेची गरज नाही तर तो खोटं बोलतात असं म्हणू शकतो आपण. कारण म्हणजे मी तरी आतापर्यंत जे बघितलं एवढ्या कंपन्यांबरोबर काम केलं तर प्रत्येकाची ही रिक्वायरमेंट ठीक आहे, इंटरव्ह्यूच्या वेळेस नको पण जॉईन होण्यापर्यंत तरी तुम्हाला भाषा आलीच पाहिजे अशी ती रिक्वायरमेंट असते. एक प्रश्न राहिला शेवटचा, घेतो मगाशी शेवटचा म्हटलं होतं मी, ते मूळाक्षर किंवा अक्षर म्हणतो, वर्ड्स म्हणतो, ते अवघड वाटतात खूप. म्हणजे लिपी कोणती आणि ती वेगळी आहे खूप लिपी. अशी लिपी आहे ती मॅन्डरिनच्या जवळ जाणार आहे की माहिती नाही, पण ती पण सेम दिसल्यासारखं वाटतं मला. कसं आहे, थोडं अवघड आहे कारण मुळात आपल्याला ना एका स्क्रिप्टच्या भाषेची सवय असते. देवनागरी ही एकमेव स्क्रिप्ट आपल्याला पुरते किंवा इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स तुम्ही अभ्यास केलेत की ते तुम्हाला पुरतात. पण जॅपनीजमध्ये 3 स्क्रिप्ट्स आहेत. 3 स्क्रिप्ट्स आहेत. सो एकाचं नाव आहे हिरागाना, दुसऱ्याचं नाव आहे खाताकाना आणि तिसऱ्याचं नाव आहे कांजीज. सो कांजीज म्हणजे जे तुम्ही पिक्चर्स बघता, छोटी छोटी चित्र जी दिसतात ती चित्रलिपी म्हणजे कांजी. सो अशी 3 स्क्रिप्ट्स आहेत आणि ही 3ही स्क्रिप्ट रोज म्हणजे डेली लाईफमध्ये कुठेही वापरली जातात. त्यामुळे ते थोडंसं सुरुवातीला मुलांना समजायला अवघड होतं की मी 3 स्क्रिप्टचा का अभ्यास करायचा आहे. म्हणजे जे मी एका स्क्रिप्ट म्हणजे हिरागानामध्ये तू सगळं लिहू शकतोस नाही असं नाही, पण मग त्याला का कांजी आहे, मग त्याला का खाताकाना आहे, हे मुळात आधी लॉजिक समजायला मुलांना वेळ लागतो. पण ते समजलं आणि प्रॅक्टिस करत राहायचं. प्रॅक्टिस करायला लागते, खूप वेळा लिहायला लागतं. सो आमच्याकडे क्लासची सुरुवात स्क्वेअर बुकनी असते, जसं आपण बालवाडीत शिकायचो नंबर्स आणि अक्षरं. तर ती बुक पहिल्यांदा आम्ही मुलांना घेऊन यायला सांगतो आणि अक्षरं गिरवायला लागतात. ती सुरुवातीला थोडी कष्ट करायला लागतात पण ते एकदा जमलं की मग तेवढी भाषा अवघड नाहीये. खरंच लॉजिकली समजून गेला पाहिजे. म्हणजे एवढं सिरियसली सांगताना मला कॅनडा जोक वाटत होता की हे तिन्ही नावं सांगितले ते अॅनिमे कॅरेक्टर वाटतात मला. मॅम थँक्यू, तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगितलं. म्हणजे आम्ही सगळे प्रश्न विचारले, आमचे काय म्हणणं होतं ते तुम्ही सांगितलं आणि स्पेशली लॉजिकली सांगितलं की तुम्ही जपानमध्ये संधी आहेत तर जाऊ शकता. हो, आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या होत्या जपानबद्दल त्या पण बऱ्याचशा क्लिअर झाल्या किंवा पण झाल्या असतील, भरपूर खूपच क्लिअर झाले. सो आम्ही तुमचे डिस्क्रिप्शन डिटेल्स देत आहोत. म्हणजे हे उगाचच नाही त्याचं डिस्क्रिप्शन डिटेल्स, कारण सॉर्ट ऑफ डिस्कशन नंतर आपल्याला वाटतं की ओके आहे तर तुम्ही जे लोक आहेत ते एकदा पडताळून नक्की पाहू शकता हे संधी कोणत्या. तर प्रेक्षकांना तुम्ही जर वाटत असेल की तुम्हाला जपानमध्ये काही संधी हव्या आहेत की किंवा जपानमध्ये तुम्ही काहीतरी फ्युचर बघता, तुम्हाला काहीतरी जाण्याची इच्छा आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे डिटेल्स दिले त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी आरपारला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर कोणी जपानमध्ये जाण्याची इच्छा असेल हाईप करा, स्वाईप केल्यानंतर येतात. आणि कोणी जपानमध्ये जाण्याची इच्छुक असेल तर त्याच्याशी व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच.